पण प्रत्येकालाच घाई आहे आणि कशाची घाई आहे ते कुणीच सांगत नाही. आणि पेशन्स आपण ज्या पद्धतीनं आपला संपून गेलेला आहे, म्हणजे कशाबद्दलच आपल्यामध्ये संयम उरलेला नाहीये. 500 प्रकारचा कंटेंट तुमच्या समोर हातामधल्या तुमच्या रिमोटमध्ये तुम्हाला बघायला आहे. आपण कशावरच नाही राहत. आपण कोणतीही गोष्ट स्थिरपणानं 1 मिनिट 2 मिनिट सुद्धा बघत नाही. आपला पेशन्स इतका संपलाय की 2 फ्रेम नंतर आपण चॅनल चेंज करतो. स्तर जो समाजाचा जिथं आहे त्या लेवलला कंटेंट घेऊन माध्यमं गेली, ना की हा आमचा दर्जा आहे आणि आपण हळूहळू या सगळ्याला वर घेऊन जावं. उलटा प्रवास झाला. आपल्याला कोणतंच क्षेत्र असं आता दिसत नाही की जिथं ज्याच्याकडे बघून आहा इथं चांगली परिस्थिती आहे असं आपण म्हणावं. कोणत्या क्षेत्राबद्दल आपण असं म्हणू शकतो आज? खरं आहे. आपण पत्रकारितेबद्दल बोलू शकतो. पत्रकारांच्या बद्दल समाजाची भावना काय आहे? लोक काय बोलतात पत्रकारांबद्दल? शिक्षणाबद्दल, शिक्षकांबद्दल काय बोलतात? आरोग्य व्यवस्था, डॉक्टरांच्या बद्दल, प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याकडे अशी स्थिती आहे की अरे पूर्वी किती चांगलं होतं आणि आज कसं सगळीकडं आज अशी स्थिती आहे की कालचा दिवस बरा होता. म्हणजे माझ्या लहानपणीही मी म्हणेन की जर समजा काही खाऊ दिलेला आहे आणि आपण खात आहोत आणि जर समजा असं दिसलं की कोणीतरी मित्र येतोय, तर मग आई सांगायची की अरे त्याला तुझा मित्र येतोय, त्याला जरा थोडं ठेव. परफेक्ट. आज काय होतं? अरे तुझा मित्र तो पटपट खाऊन घे. म्हणजे मला नवल वाटतं की 20-25 हजार रुपये ज्याचं महिन्याचं उत्पन्न आहे त्याच्या मनामध्ये म्हणजे आता की iPhone 17 आलाय आणि तो आपण घेतला पाहिजे, म्हणजे स्वप्न म्हणून आणि सगळ्या मोठ्या गोष्टी पाहिजेत, पण तो घेतो कसा? म्हणजे अमुक धर्माच्या लोकांच्याकडून तुम्ही वस्तू विकत घेऊ नका दिवाळीत असं सांगणारे आज नेते आहेत. गावागावांमध्ये या जातीच्या दुकानातून वस्तू घेऊ नका, या मेलात तरी चालेल पण या जातीच्या डॉक्टरकडे नाही जायचं, या जातीच्या मेडिकलच्या दुकानातून औषधं नाहीत घ्यायची. ह्या पातळीला जर आपण गेलो असू तर हा समाज विनाशाच्याच दिशेनं चाललाय. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं नासवला सडवला गेलाय आणि ती जी आत्ताची स्थिती आहे हे तर कल्पनेच्या पलीकडचं आहे की अरे असा महाराष्ट्र. म्हणजे आपण उत्तर प्रदेश, बिहारला आपण हसायचो, नावं ठेवायचो, आपली त्यांच्यापेक्षा जास्त वाईट स्थिती आहे. जो मध्यमवर्गीय माणूस आहे किंवा थोडा अजून उच्च मध्यमवर्गीय आहे त्याला खरंच काय पडलेली आहे का? असं बिलकुल नाही पडलेली आहे. बिलकुल नाही पडलेली. आणि सगळ्यात म्हणजे समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान जेव्हा मध्यमवर्ग निष्क्रिय होतो. तुम्ही कितीही उपास तापास नवस सायास केलेत आणि डोंगरावरची झाडं तोडली, तिथं हवे तसे बुलडोझर चालवलेत, तर तो काही देव तुमचे डोंगर घसरवणं आणि प्रलय आणणं हे काही थांबवणार नाहीये. विलासराव R.R. पाटील, गोपीनाथ मुंडे वगैरे ही तर फार असंख्य वर्षांपूर्वी होऊन गेले असं वाटावं, अशी आत्ताची स्थिती आहे. तर त्यामुळं म्हणजे मला तर हल्लीच्या बहुसंख्यांना नेते म्हणायलाही माझी जीभ धजावत नाही. कसले नेते? हे काही आपले नेते, हे काही आपलं नेतृत्व करू शकतात का? ते बिझनेस करतात. पूर्वी असं होतं की 25-30 वर्षांपूर्वी की ना या क्षेत्राला ग्लॅमर होतं, प्रतिष्ठा होती, पण ना ग्लॅमर होतं ना पैसा होता. आज उलटं झालंय की आज ग्लॅमर भरपूर आलंय, आज पैसा भरपूर आलाय, पण प्रतिष्ठा संपली आहे. हो. हिसाबच्या सगळ्या गोष्टी इतक्या गोड गोष्टी आहेत त्या, आणि मला तर आता पुस्तकं पण हिसाबची कुठं दुकानात दिसत नाहीत. सर आम्हाला म्हणजे मला असं की माझ्या मुलींनी हिसाबबद्दल काही वाचलंय का मला शंका आहे. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मला खरंच मनापासून आनंद झाला आहे.
कारण की आज आम्ही 5 वर्ष जवळजवळ पॉडकास्ट करतो आहोत, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेतो आहोत, खूप लोकांना भेटलो आतापर्यंत, खूप सेलिब्रिटींना भेटलो, क्रिकेटर्सला भेटलो, बिझनेसमॅनला भेटलो, पत्रकारांना भेटलो. पण असं एक व्यक्तिमत्व जे खूप मनाजवळ आहे, जे माझं आहे, जे महाराष्ट्राचं आहे, आता ते भारताचं आहे, तुमचे आमचे आवडते माझे असे ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर सर आपल्याला भेटीला आलेत. नमस्कार सर. थँक्यू 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 सर, तुमचं हिसाब नीतीमध्ये मी खूप मनापासून स्वागत करतो. थँक्यू. एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला खूप इच्छा होती आणि लोकांनी सारखं आम्हाला कमेंट करून सांगितलं की राजीव सरांना तुम्ही बोलवा, आणि जे इतक्या लोकांच्या मुलाखती घेतात, एवढी पुस्तकं त्यांनी वाचली आहेत मुलाखतीच्या स्वरूपात, तर ती किमान त्यातली काही गोष्टी आम्हाला मोटिवेशनल ऐकायला मिळतील, बघायला मिळतील. तर म्हटलं नक्की आम्ही बोलवू, प्रयत्न करू. सो सुरुवातीला एक दळण नावाचा ब्रँड आहे. अच्छा. ज्या लता कदम आहेत, बर, ज्या कुळीत पीठ किंवा वड्याचं पीठ अशा अरे वा. पद्धतीने ते चालवतात. अरे वा. तर हा कणकवलीतला ब्रँड आहे लता ओके. कदम. थँक्यू तर तुम्हाला त्यांनी छोटंसं पाठवलंय थँक्यू यासाठी. थँक्यू. त्यानंतर अरे बापरे. हिसाब नीतीकडनं अरे एक छोटीशी भेट. बापरे 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 बापरे. चला चला thank you. थँक्यू. तर मुलाखतीची सुरुवात करण्यापूर्वी सर, पहिला प्रश्न जो आतापर्यंत सगळ्यांनाच पडलाय की राजीव सर ह्या पत्रकारितेमध्ये कधी आले, त्यांना हे प्रोफेशन म्हणून त्यांनी का स्वीकारलं, आणि त्यांनी कुठलं ध्येय ठेवलं होतं जे आजपर्यंत त्यांनी हे मिळवलेलं त्यांना वाटतंय. अच्छा, मी उलट्या बाजूनं सांगतो की ध्येय काय ठेवलं होतं की जे मिळवलंय. तर जे ऐकायला फार बरं वाटणार नाही आणि सांगणंही योग्य नाही, कारण लोकांनी महत्वाकांक्षी असलं पाहिजे आणि ते एक ध्येय ठेवून काम केलं पाहिजे, असं आपण, म्हणजे मी पण शेकडो भाषणांमधनं सांगतो. दुर्दैवानं माझ्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की मी असं काही हे मिळवायचं असं ध्येय ठेवलं नव्हतं, खास करून पत्रकारितेच्या बाबतीमध्ये. पण एक गोष्ट नक्की, पत्रकार व्हायचं हे मी खूप लहान असताना ठरवलं होतं. त्याला म्हणजे 2-3 गोष्टी कारणीभूत होत्या. मी अगदी लहान असताना, माझं गाव सांगली जिल्ह्यातलं आटपाडी. ओके. तिथं 5वी-6वी मध्ये असताना, म्हणजे तो काळ असा होता की आणीबाणीनं सगळं वातावरण आपल्या देशातलं ढवळून निघालं होतं. मी लहान होतो, पण मला त्याही आधीपासून लिहायला, आणि मी छोट्या नाटकं वगैरे असं मी लिहायचो. बरोबर. तर आणीबाणीच्या बद्दल सुद्धा मी नाटक लिहिलं होतं, पण आणीबाणीचं समर्थन करणारं. आणि त्यावेळेला मला असं माझ्या बालवयाला असं वाटलं होतं की आणीबाणीमुळं त्यांची ती 5 कलमं, एकच जादू, सपाटून काम, दूरदृष्टी, दृढ निर्धार आणि शिस्त, यामुळं समाजामध्ये एक शिस्त आली आहे. सरकारी कर्मचारी आता म्हणजे नीट कामं करायला लागलेत, भ्रष्टाचार कमी होतोय, एकूण समाजामध्ये सगळं चांगलं होतोय. अर्थात ते फार थोडा काळ तो भाग राहिला. नंतर असं कळलं की हे जे काही हे फार दमनकारी आहे आणि हे अत्यंत अयोग्य गोष्ट घडलेली आहे, आणि त्यामुळं मग त्या वयामध्ये नांगरधारी शेतकरी देशाचा उद्धार करी असं करत उलटी बाजू घेऊन ते झालं होतं. पण त्यावेळेला कधीतरी एक मी सुधीर मोघेंची मुलाखत वाचली होती, आणि त्याच्यामध्ये त्यांनी, कवी सुधीर मोघे, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की मला जर म्हणजे मला कोणतं प्रोफेशन आवडलं असतं तर मला पत्रकार व्हायला आवडलं असतं, कारण मला लिहायला आवडतं. तर लिहायला आवडतं हे माझ्या जवळचं होतं. बरोबर. आणि त्यातनं पत्रकार होणं असा एक भाग त्यावेळेला कुठंतरी आला. आणि नंतर अमिताभची मी एक मुलाखत वाचली होती त्यावेळेला कुठल्या तरी हिंदी मासिकामध्ये, आणि त्यावेळेला अमिताभला विचारला होता प्रश्न, तर त्यानंही असं म्हटलं होतं की मी जर या प्रोफेशनमध्ये नसतो तर कोणतं प्रोफेशन, तर मला जर्नलिस्ट व्हायला आवडलं असतं, कारण मला लिहायला आवडतं. आणि ते मला इतकं भावलं होतं, कारण आणि मी त्यावेळेला खूप, म्हणजे त्या वयामध्ये मी त्या आणीबाणीचा जो रेफरन्स दिला, तर मी आणीबाणीच्याबद्दल नाटकं लिहिली होती. मी आणखीन एरवी गल्लीमध्ये नाटकं बसवायचो आम्ही, मी लिहायचो. त्यामुळं लिहिणं हेच जर आपलं प्रोफेशन झालं तर त्याच्या इतकं आनंदाचं काही नाही, असं त्यावेळेला वाटलं होतं. त्यामुळं तेव्हाच, म्हणजे अगदी 6वी-7वीच्या वयामध्येच मी ठरवलं होतं की आपण पुढं पत्रकारितेमध्ये जायचं. त्याच्याबद्दल कसं जायचं, काय वगैरे काही माहिती नव्हतं. मग नंतर माझं 12वीपर्यंतचं शिक्षण आटपाडीत झालं. मग मी कॉलेजसाठी सांगलीला आलो. सांगलीला आल्यानंतर तोपर्यंत कळलं होतं की याचं फॉर्मल शिक्षण घेता येतं. मग मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्याला आलो. रानडे इन्स्टिट्यूटमधून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं जर्नलिझम कम्युनिकेशनमध्ये, आणि
मी जर्नलिझममध्ये आलो. अर्थात तो काळ असा होता की पत्रकारितेचं फॉर्मल शिक्षण देणारी, डिग्र्या देणारी तर फार मोजकी कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट्स होत्या. म्हणजे आपल्याकडं एक पुण्यामध्ये होतं, कोचीनला होतं बहुतेक. त्यामुळं भारतभरातली मुलं त्या रानडे इन्स्टिट्यूटला असत. आणि ते जे स्वप्न, ती जी इच्छा होती ती त्यातनं पूर्ण झाली. त्यावेळेला तो काळ अर्थातच असा होता की पत्रकारितेला ते म्हणजे ज्यांना फार आतून वाटतं की आपण या क्षेत्रात यावं अशीच लोकं यायची. कारण त्यामध्ये त्यावेळेला त्याला ना आजचं ग्लॅमर होतं, ना आत्ताच्यासारखा त्यात पैसा होता. प्रतिष्ठा नक्कीच होती, पण ह्या 2 गोष्टींचा त्यावेळेला पूर्ण अभाव होता. पण अर्थात मी म्हटलं तसं की सगळे असेच माझ्यासारखे ज्यांना याच क्षेत्रात काहीतरी करावंसं वाटतंय अशी लोकं ती आली होती. आणि त्यामुळं त्या पद्धतीनं माझं ते स्वप्न तेव्हा अगदी बालपणापासूनचं मनाशी जोपासलेलं तिथून ते पूर्णत्वाला गेलं. पण मग नंतर सर एबीपी माझापर्यंतचा तुमचा प्रवास जो आहे, जो म्हणजे तो मला जरा ऐकायला आवडेल. म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण झालं, मग तुम्ही सुरुवातीला काय गेलात? मग माझं असं की मी म्हणजे मी असं खूप फिरून मी मुंबईचा टप्पा जो आहे तो खूप उशिरा माझ्या आयुष्यात आला. तर मी जर्नलिझम माझं झालं. मग माझी सुरुवात जी झाली ती पुण्याला सकाळमध्ये मी केली. आणि त्यावेळेला सकाळमध्ये असे एक 25-26 ट्रेनी घेऊन असं एक नवीन एक प्रकारे आपण म्हणू की प्रशिक्षणार्थी म्हणजे पत्रकार घडवण्याचं स्कूलच ते सकाळनं सुरू केलं होतं. आणि वरुणराज भिडे हे खूप सिनियर पत्रकार, ते आमचे एक प्रकारे कुलगुरू होते. विजय कुबळेकर संपादक होते. आणि मग त्यावेळेला त्यांनी अशी सगळी तरुण मुलं घेऊन नाशिकचा सकाळ जेव्हा सुरू केला तेव्हा एक वेगळा प्रयोग केला की संपादक अनुभवी, न्यूज एडिटर उत्तम कांबळे आणि त्याच्या आधी लक्ष्मण रत्नपारखे हे थोडे अनुभवी, आणि बाकी सगळी मुलं पूर्ण नवखी ट्रेनी लेवलची. मग तिथं मी साधारण 3-1 वर्ष काम केलं. पण त्यावेळेला नाशिकमध्ये असताना मी नाशिक, धुळे, जळगाव म्हणजे मी काम करत होतो डेस्कला, पण मला रिपोर्टिंगची खूप आवड असल्यामुळं मी खूप म्हणजे हे 3ही जिल्हे मी अक्षरशः गाव फिरलो. त्यावेळेला मेधा पाटकरांचं नर्मदा बचावचं आंदोलन खूप जोरात धुळ्यामध्ये सुरू झालं. म्हणजे त्याला नंतर खूप मोठं स्वरूप झालं, पण त्याची सुरुवात होत होती. त्यामुळे ते खूप एक्सटेन्सिव्हली केलं. जळगावमध्ये राहिलो, धुळ्यामध्ये राहिलो, मुख्यत्वे नाशिकमध्ये राहिलो. मग नंतर मी 91 साली पुण्याला लोकसत्तामध्ये आलो. 94-95 मग त्याही वेळेला मी काम डेस्कवरचं करत होतो, पण रिपोर्टिंग पण त्याच्या बरोबरीनं करत होतो. तर त्यामुळं मग मला 95 अरुण टिकेकर लोकसत्ताचे संपादक होते आणि त्यांनी मला विचारलं की तुला दिल्लीला जायला आवडेल का? तर माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट होती, कारण पत्रकारितेमध्ये आलेल्या कुणालाही, आणि जेव्हा तुम्ही दिल्लीला एकदा जाऊन येता आणि दिल्लीचं सगळं माहोल बघता, तेव्हा पत्रकारांसाठी ती म्हणजे एकदम म्हणजे असं काय म्हणू, अल्टिमेट एम असल्यासारखं. त्यामुळं मी दिल्लीला गेलो आणि त्या वयामध्ये दिल्लीला जाणारा कदाचित मी सगळ्यात लहान वयाचा रिपोर्टर होतो. लोकसत्तेसाठी मी काम करत होतो तेव्हा. आणि मग 95 ते 2000 पर्यंत मी दिल्लीमध्ये होतो. पण तो काळ असा होता की ज्या काळामध्ये आपल्याकडं कोएलिशन गव्हर्नमेंट्सचा जमाना सुरू झाला. म्हणजे नरसिंहरावांचं सरकार गेलं आणि मग नंतर खूप अनेक सरकारं आणि कडबोळ्यांची सरकारं अशी सगळी ती सुरू झाली. आणि त्यामुळं राजकारणातली सगळी जी घुसळण आहे ती खूप मला जवळून बघता आली. 2000 पर्यंत मी दिल्लीमध्ये होतो. मग नंतर मला त्यावेळेलाच असं वाटत होतं की राजकीय पत्रकारिता हेच काही म्हणजे ठीक आहे, आता ती केली, बघितली. बरोबर. आणि असं की शरद पवार मला ओळखतात, प्रमोद महाजन मला ओळखतात, रोज हा नेता फोन करतो, तो त्याच्या पलीकडं आपण काहीतरी भरीव केलं पाहिजे आणि मग ते डेव्हलपमेंटल स्वरूपाचं असलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा सकाळला जॉईन झालो, फक्त ह्या भावनेनं की ह्या फक्त राजकीय बातमीदारीपेक्षा जास्त महत्त्वाचं, जास्त सकस आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी मी सकाळला आलो. मग सकाळमध्ये काही काळ मी केलं, पण मला एकूण जरी माझी सुरुवातीचे काही दिवस मी पुण्यात होतो, तरी मला नंतर
परत जेव्हा मी दिल्लीहून आलो तेव्हा मला पुणं काही मानवलं नाही. आणि मी काम म्हणजे मला असं की मी केलेल्या रिपोर्टिंगपैकी जर मला विचारलं की तू अशा 5 बातम्या सांग, तर त्यातल्या खूप महत्त्वाच्या 2-3 बातम्या मी त्या काळामध्ये केल्या होत्या. ओके. पण तरीही ते समाधान नव्हतं. त्याच वेळेला ETV आपल्याकडं सुरू झाला. मध्ये तारा नावाचं एक चॅनल सुरू झालं होतं. तर मग आधी तारामध्ये मी चीफ रिपोर्टर म्हणून आलो. मग नंतर ETV जेव्हा झाला तेव्हा ETVच्या वृत्त विभागाचं काम माझ्याकडे आलं, मुंबईचं. मग ते साधारण मी 2.5-3 वर्ष केलं. त्याच काळामध्ये लोकसत्तामधून मला परत विचारणा झाली आणि त्यावेळेला कुमार केतकर लोकसत्ताचे संपादक झालेले होते. त्यामुळं मग मी लोकसत्तेला निवासी संपादक म्हणून काम केलं. नंतर असं झालं की 2007 मध्ये, ही साधारण 2004 मधली गोष्ट, 3 मधली गोष्ट, 4 वर्ष झाली लोकसत्तामध्ये. त्यावेळेला स्टार न्यूज होतं आणि त्यांची इच्छा होती की मराठीमध्ये चॅनल सुरू करायचं. तर त्यामुळं त्यांनी मला, म्हणजे त्याची तर गंमत अशी की उदय शंकर जे आता ते नंतर म्हणजे स्टारचे CEO होते आणि आता तर ते खूपच मोठे मीडियातलं मोठं नाव आहे, ते त्यावेळेला स्टार न्यूजचे CEO होते. तर त्यांनी मला जेव्हा बोलवलं तेव्हा की मराठीमध्ये चॅनल जर करायचं झालं तर काय त्याच्याबद्दल म्हणून ते फीडबॅक घेत होते. तर मी म्हटलं की तुम्ही बिलकुल मराठीमध्ये चॅनल वगैरे काही करायच्या फंदात पडू नका. मराठीची जी काही गरज आहे ती पूर्ण भागवली जाते आता, ही जी काही 2-4 चॅनल्स आहेत त्याच्यातून. बरोबर. आणि मराठीमध्ये इतकं काही घडतच नाही, तुम्ही कशाला ते करता? ते म्हणजे नाही, आम्ही खूप रिसर्च केला, हे केला. मी पूर्ण निगेटिव्ह प्रतिक्रिया देऊन आलो होतो. मध्ये काही काळ गेल्यानंतर त्यांचा परत फोन आला की आम्ही ते चॅनल तर करतोय, पण त्याचा संपादक म्हणून तूच यावा अशी आमची इच्छा आहे. तर माझी बिलकुल इच्छा नव्हती खरं तर चॅनलला परत जाण्याची, कारण माझा पिंड हा लिहिणारा पत्रकार आणि मी थोडा काळ ETV मध्ये बघितलं होतं की चॅनल काय असतं, आणि त्यामुळे मी बिलकुल नाही असंच म्हणून त्यांना सांगितलं. पण त्यांनी खूप आग्रह केला की आम्हाला दुसरं आमच्यापुढं नावच नाही आहे, तूच 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 असं त्यांनी केलं. मग त्यांनी ते केतकरांशी बोलले आणि मग मोठ्या अनिच्छेनं मी जॉईन झालो स्टार न्यूजमध्ये मराठी चॅनल लॉन्च करण्यासाठी. आणि त्यावेळेला पुन्हा तो जो सकाळमध्ये फॉर्म्युला जो केलेला होता की नवीन मुलं घेऊन आपणच तयार करायची आणि पत्रकार घडवायचे, तर त्या पद्धतीनं सगळी महाराष्ट्रभरातनं तरुण मुलं घेऊन चॅनल सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये असं होतं की प्रत्येक टीममध्ये एक सिनियर माणूस, म्हणजे आता स्पोर्ट्सची टीम आहे तर स्पोर्ट्समध्ये विजय साळवी अनुभवी स्पोर्ट्सचा पत्रकार, तर विजय स्पोर्ट्सचा हेड, पण बाकी टीम त्याची सगळी एकदम फ्रेश. बरोबर. अमित भंडारी एंटरटेनमेंटमध्ये मोठं नाव होतं, तर अमित आला आणि त्याच्याबरोबर बाकी सगळी नवीन मुलं. तर या पद्धतीनं ते चॅनल लॉन्च झालं. त्यावेळेला सुरुवातीला तर लोक इतकी मुलं लहान होती सगळी, म्हणजे आज आता जीही नावं आपल्याला मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये दिसतात ती सगळी बच्चे होते त्यावेळेला. त्यांच्या पहिल्या नोकऱ्या होत्या आणि त्यामुळे त्याची खूप टर सुरुवातीच्या काळामध्ये उडवली गेली. एक तर ते चॅनल एकदम फ्रेश होतं, मुलं खूप लहान होती आणि तसा अनुभव मराठी न्यूज चॅनलच्या बाबतीमध्ये लोकांना पहिल्यांदा मिळाला. म्हणजे इतकं व्हायब्रंट कलर्स, त्याची सगळं एकूण ग्राफिक्स आणि मुळात अगदी कोवळ्या वयाची मुलं, म्हणजे प्रसन्न जोशीपासून ज्ञानदापासून हे सगळे जण त्यावेळेला असे छोटे आलेले असे एकदम पहिल्याच नोकऱ्या होत्या सगळ्यांच्या. पण तिथून तो 17-18 वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास माझाचा. सर, आम्हाला नेहमी वाटतं की पत्रकारिता आता बदलली आहे, कारण की आता आम्ही बघतो की मसाला पत्रकारिता जास्त दिसते. तर मला असं नेहमी तुम्हाला, म्हणजे लोकांनी प्रश्न केला की सरांना हा प्रश्न विचार, काय करायला नाही पाहिजे पत्रकाराने, हे आधी तुम्ही मला सांगा. नाही, म्हणजे काय झालंय की म्हणजे छचोरपणा नाही केला पाहिजे. बेसिकली काय आहे की छचोरपणा सोडून जे
म्हणजे माझं एक अगदी साधं हे आहे की मी असा कंटेंट दाखवला पाहिजे की घरामध्ये माझी आई किंवा माझी बहीण किंवा माझी मुलगी, पण मुलगी आता हल्ली असं आहे की तरुण पिढी बऱ्याचदा त्यांचं मराठीच्या बद्दलचं कमी झालंय वाचणं बघणं, पण माझी आई बहीण यांना हे जे मी दाखवतोय ते बघायला आवडेल का? बरोबर. आणि जो कंटेंट जे मला असं वाटतं की मी सांगितलंच पाहिजे, मी जे काही सांगतोय, मी जे काही लिहितोय, मी जे काही लोकांसमोर घेऊन जाऊ पाहतोय, त्याच्यामध्ये खरोखर त्याच्यामुळं लोकांचं काही भलं होणार आहे का? त्यात लोकांचं हित सामावलेलं आहे का? एवढा जर एक बेसिक प्रश्न जर केला तर मला असं वाटतं की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यात मिळतात. दुर्दैवानं काय आहे की आज सगळी चॅनल्स, म्हणजे फक्त मी मराठी नाही म्हणत, एकूणच म्हणजे न्यूज चॅनल्स असतील, बाकीची GEC ज्याला आपण म्हणतो ती चॅनल्स असतील, ह्या सगळ्यांच्या मानेवर जी एक किंवा डोक्यावर जी एक तलवार आहे रेटिंगची, तर त्याचा जो दबाव आहे त्याच्यामध्ये ती इतकी दबली गेलेली आहे की हे केलं की रेटिंग येतं, या भावनेतून तेच करत जातात. आणि दुर्दैवानं दुसरी गोष्ट अशी झाली की आपल्याकडं रेटिंगच्या बद्दलची जी एक सिस्टीम आहे, जी बार्क या नावानं ओळखली जाते, आपल्याकडं झालं असं की शेवटी माध्यमांचा उद्देश हा समाजाची अभिरुची उंचावण्याचा असला पाहिजे. बरोबर. म्हणजे माध्यमांकडून, खास करून न्यूज टेलिव्हिजनकडून अपेक्षा काय असतात की दे शुड इन्फॉर्म, एज्युकेट अँड एंटरटेन. तर त्यात एंटरटेन हा शेवटी भाग येतो. इन्फॉर्म आणि एज्युकेशन हे करून समाजाचा स्तर वाढवणं, समाजाची अभिरुची वर नेणं हा माध्यमांचा हेतू असला पाहिजे. दुर्दैवानं हे रेटिंगच्या सगळं जे काही गणित आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सॅम्पलिंग वाढवण्याच्या नादामध्ये समाजाची अभिरुची जिथं आहे तिथं माध्यमं आपला कंटेंट घेऊन त्या लेवलला घेऊन गेली. बरोबर. त्यामुळं आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्या म्हणजे टेलिव्हिजनचा कंटेंट, आणि आज ज्याच्याबद्दल सगळेजण अश्रू ढाळतात आणि सगळ्यांना याचं वैषम्य आहे की आपला जिथं आपण होतो, जो आपला स्तर होता, तिथून आपण आता खूप खाली गेलेले आहोत. म्हणजे अगदी आपण न्यूजच्या बद्दल आपण थोडं नंतर बोलू, पण अगदी आपण GECच्या बद्दल, जी करमणुकीचे कार्यक्रम देणारी जी चॅनल्स आहेत, तर ज्या पद्धतीचा कंटेंट आपल्याला 15-20 वर्षांपूर्वी म्हणजे केदार शिंदे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा जोशी या मंडळींनी ते गंगाधर टिपरे, पिंपळ पान वगैरे अशी इतकी उत्तम गोष्टी ज्या माध्यमातून दिल्या, आज आपण जर बघितलं तर त्याच्या जवळपासही नाही जाणार अशा प्रकारचा कंटेंट आज प्रेक्षकांच्या माथी मारला जातोय. हे जे झालं त्याचं कारण की स्तर जो समाजाचा जिथं आहे त्या लेवलला कंटेंट घेऊन माध्यमं गेली, ना की हा आमचा दर्जा आहे आणि आपण हळूहळू या सगळ्याला वर घेऊन जावं. उलटा प्रवास झाला आणि त्याच्यामुळं आज फार मोठं अनेक प्रश्न त्यातनं खरं तर निर्माण झालेत. पण सर, ह्या सगळ्याला राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे का, असं वाटतं का? नाही, राजकीय म्हणण्याला काही अर्थ नाही मला वाटत. परिस्थिती तर जबाबदार अशी, म्हणजे आपण ही परिस्थिती ओढवून घेतलेली आहे. ही काही निर्माण झाली आणि म्हणून झालं असं नाहीये. ही परिस्थिती आपण ओढवून घेतली. आणि कसं आहे की म्हणजे एकवाक्यता सगळ्यांमध्ये जर त्या क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये असेल तर बऱ्याच गोष्टी म्हणजे जुळवून आणता येतात, पण ते होत नाही. आणि त्यामुळं त्याच्यात स्पर्धा इतकी आहे की जर मला हे केल्यानं जर मला रेटिंग मिळतं. उदाहरणार्थ आता जेव्हा सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाली आणि त्यानंतर हिंदी न्यूज चॅनलचं म्हणजे त्याचं सगळं इतकं बदलून गेलं
म्हणजे कव्हरेजचं पद्धत बदलली, आणि सगळं बदलून ज्या पद्धतीनं गेलं. आणि जे चॅनल्स ते करत होते त्यांना जेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये अत्यंत वाह्यात पद्धतीचं रिपोर्टिंग, अत्यंत नंतर जे प्रूव्ह झालं की अत्यंत खोटारडेपणाचं रिपोर्टिंग, पण त्यावेळेला त्यांनी केलं, त्याचा त्यांना इतका मोठा फायदा रेटिंगमध्ये झाला. कारण लोकांनी तेच बघितलं, लोकांना तेच बघायचं होतं, लोकांना तसंच बघायला आवडतं, की त्यामुळं बाकीचे जे थोडे सभ्यपणाने आणि म्हणजे स्वतःचा विवेक जागा ठेवून करणारी जे कोणी होते त्यांचा विश्वास ढळून गेला अशा पद्धतीचं काम करण्यावरचा. आणि तेही त्याच पद्धतीनं करायला गेले आणि त्याच्यातून सगळ्या हिंदी चॅनलचा सगळा पोत बदलून गेला. तीच गोष्ट मराठीच्याही बाबतीत झाली. म्हणजे मला तर याबद्दल ना, आपण बऱ्याचदा बोलतो, जेव्हा माझा असा एक प्रयत्न होता की साहित्य संमेलनं आपल्याकडे जी होतात, जशी होतात, बरोबर, तर त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की लोकांना जे लेखक बघायला वाचायला आवडतात तर ते तिथं असतातच असं नाही, ते जातात असंही नाही. तर त्यामुळं आपण चॅनलवरचं संमेलन करावं. ओके. आणि त्याच्यामध्ये सगळे असे उत्तम उत्तम लेखक आणून आपण ते संमेलन एक दिवसभराचं मराठी भाषा दिनाच्या दिवशी ते करायचं. बरोबर. आम्ही तसं केलं. पहिल्या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून आम्ही अरुणा ढेरेंची निवड केली. ओके. आम्ही आणखीन एक गोष्ट अशी केली की आम्ही दिवसभर वेगवेगळ्या विषयांचे जे परिसंवाद घेतले, प्रत्येकामध्ये आम्ही अरुणा ढेरेंना आधी अरुणा ढेरेंची मुलाखत छोटेखानी की ज्याच्यामधून त्यांनी त्यांचे साहित्यिक विचार मांडले, आणि नंतर प्रत्येक विषयाच्या चर्चेमध्ये अरुणा ढेरेंना आम्ही त्या पार्टिसिपेट त्यांनी केला. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांच्या बद्दलचे त्यांचे विचारही मांडले गेले. बरोबर. ज्या दिवशी आम्ही हे केलं त्याच वेळेला श्रीदेवी तिकडं मृत्यू तिचा झाला होता. आणि ते म्हणजे त्याच दिवशी नाही, ऍक्च्युली तो 2 दिवस आधी झाला होता, पण त्याच्यावरून ते सगळं खूप गोष्टी सुरू होत्या. आणि मग लोक टबमध्ये घुसून आडवे पडून की ती अशी पडली, हे झालं वगैरे, असं सगळं सुरू होतं. आता असं आहे की त्या श्रीदेवी होती, तिचा अकस्मात मृत्यू झाला होता, त्यामुळे त्याच्याबद्दलचं कुतूहल असणं स्वाभाविक आहे. ते 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 3 दिवस असेल. आमचा हा कार्यक्रम जेव्हा होता तेव्हा खरं तर त्यातलं बरंचसं सगळं संपून गेलं होतं, पण तरी सुद्धा लोक बाकीचे तेच दळण दळत होते. जेव्हा त्या आठवड्याचं रेटिंग आलं तेव्हा एरवीच्या दिवसांमध्ये आमचा परफॉर्मन्स खूप उत्तम होता, पण या दिवसाचा परफॉर्मन्स म्हणजे आम्ही अगदी तळ गाठला होता. बापरे. तर त्याच्यातनं धडा काय की लोकांना असे आपण म्हणजे आपल्याला कितीही वाटलं की लोकांची अभिरुची वाढवली पाहिजे, हे केलं पाहिजे, तरी अशा गोष्टींमध्ये फार बोलायला लोकांना खूप आवडतं पण बघायला आवडत नाही, किंवा तसं वाचायला आवडत नाही. ही खुणगाठ बांधायची. आणि मग असं आहे की अशा गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे असं एक ती मग धारणा होऊन जाते आणि मग तसं करा. तर तो जो भाग आहे ना की समाजाची अभिरुची हा एक म्हणजे हा एक मोठा अडसर आहे की तुम्हाला चांगलं करायचं असेल तर ते त्यांच्यापर्यंत नीट पोचणं आणि त्यांनी ते रिसीव्ह करण्यामध्ये. सर, तुम्ही आतापर्यंत एवढ्या मुलाखती घेतल्यात माझ्या कट्ट्याच्या निमित्ताने आणि एवढ्या लोकांना भेटलात, तर अशा काही मुलाखती म्हणजे 1-2 जणांच्या की ज्या तुम्हाला खूप काहीतरी सांगून गेल्या किंवा ज्या तुम्हाला खूप जवळच्या वाटल्या, एखाद दुसऱ्या जे तुम्ही सांगू शकता त्या निमित्ताने, किंवा ही मुलाखत, ह्या माणसाची मुलाखत, कारण की राजकीय मुलाखती वगैरे तुम्ही खूप घेतल्या असतील, पण अराजकीय असतील, किंवा एखादी अशी मुलाखत जी तुम्हाला नेहमी ती 2, 4, 8 दिवसांनी पण आठवत राहिली, किंवा असं काही आहे का अनुभव? नाही, अशा खूप मुलाखती आहेत. आणि बऱ्याचदा असं होतं ना की खूप जणांचा असा अनुभव आहे की म्हणजे आता शंकर महादेवन जेव्हा पहिल्यांदा आला, किंवा सुखविंदर सिंग जेव्हा आला, किंवा अनेक जण की अरे म्हणजे असा अनुभव आम्ही कधीच यापूर्वी घेतला नव्हता असं सांगून ते गेले. अनेक मुलाखती अशा होत्या की म्हणजे अनेक गोष्टींच्या, म्हणजे आता मी असं सांगेन की आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे यांच्या एक प्रकारे त्यांच्या पॉलिटिकल करिअरचं एक मोठी झेप त्यांना कट्ट्यामध्ये ते आल्यानंतर एस्टॅब्लिश होण्यामध्ये त्यांना म्हणजे ते कट्ट्यामध्ये आले. आणखीन म्हणजे खूप त्यावेळेला त्यांचं म्हणजे लहान तरुण असताना आणि पण त्यांच्याबद्दल कुतूहल होतं म्हणून त्यांना बोलवलं होतं, आणि ते तू म्हणतो तसं एस्टॅब्लिश व्हायला त्यांना मदत झाली.
अशा मुलाखती खूप आहेत की ज्यांना फार अस्वस्थ करवलं. मला खास करून कोरोनाच्या काळामध्ये मी बातम्या वाचत होतो की म्हणजे बाकी सगळं तर ठीक चालू होतं, थिएटर्स वगैरे बंद होते. त्याच्यामध्ये सगळ्यात हाल झाले आपल्या लोककलाकारांचे. ओके, बरोबर. म्हणजे मंगला बनसोडे असतील, रघुवीर खेडकर असतील, आता हे इतकी मोठी नाव आहेत. बरोबर. आणि म्हणजे लोकनाट्यामध्ये म्हणजे हे तिथले सुपरस्टार्स. आणि अशी स्थिती आली की म्हणजे सगळं होतं नव्हतं ते त्यांना विकावं लागलं आणि त्यांनी आपल्या कलाकारांना सांभाळण्यासाठी ते पैसे द्यावे लागले. म्हणजे कोणा कलाकाराचं नाव खूप मोठं, पण त्याच्या मुलाला गवंड्याच्या हाताखाली काम करायला जावं लागलं. कोणी खूप मोठी कलाकार, तिच्या मुलीला शेतामध्ये भांगलायला जावं लागलं. तर ह्या जेव्हा कहाण्या ऐकल्या तेव्हा मला असं वाटलं की अरे नाही, मग त्या दोघांनाही कट्ट्यावर बोलवलं होतं की आपण यांच्यासाठी काय करू शकतो. आणि ते फारच म्हणजे तो इतका इमोशनल झाला आणि मग ते म्हणजे अक्षरशः गळ्यात पडून रडले ते की जी अवस्था झालेली आहे ती सांगताना. आणि एरवी आपण आपल्या परंपरांचा, आपल्या कलांचा फार आपल्याला अभिमान असतो, आपण बोलतो, पण हे दिवस असे होते की पूर्णपणानं रस्त्यावर आलेले होते. म्हणजे खायची भ्रांत त्या काळामध्ये पडलेली होती. पण हे असं की म्हणजे त्या कार्यक्रमाला प्रतिसाद असा मिळाला की तो कट्टा झाल्यानंतर महाराष्ट्रभरातनं लोकांचे फोन आले की आम्हाला यांच्यासाठी काहीतरी करायचं. म्हणजे एक प्रकारे असं म्हणू की आपण लोकांना नव्यानंच जाणवलं की अरे हा असा वर्ग आहे आणि तो इतका तळातला आहे की ज्यांचा आवाज त्या पद्धतीनं पोचलाच नव्हता, पण तो एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आल्यामुळं त्यामुळं मग त्यांच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे याची भावना, जाणीव. अनेकदा असं होतं की अगदी म्हणजे प्रेरणा देणारे म्हणजे हनुमंतराव गायकवाड असतील, रामदास माने असतील, की जे शून्यातून ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली, अशोक खाडे असतील, की मला ह्या लोकांचे कट्टे फार म्हणजे कायम मला फार जवळचे वाटतात, की ज्यांनी म्हणजे गरिबीचं अगदी एक इतकं दाहक वास्तव ज्यांनी अनुभवलंय आणि कसलंही पाठबळ नसताना ही माणसं म्हणजे अत्यंत हिमतीनं, कष्टानं ती अशा जागांवर जाऊन पोचली की म्हणजे त्यांचा तो सगळं त्यांचं बघून ते फार अभिमानानं की म्हणजे अभिमानानं ऊर भरून यावा. तर अशा गोष्टी करायला ना मला फार आवडतात. म्हणजे खास करून ज्यांनी परिस्थितीवर आपल्या ताकदीनं मात केली, अशा लोकांच्या गोष्टी, अशा लोकांच्या कथा लोकांसमोर सांगायला मला आवडतात. सर, तुमच्या लेखी सत्य म्हणजे काय आहे? सत्य म्हणजेची डेफिनेशन तुम्ही काय म्हणता? खरं तर हा इतका गहन प्रश्न आहे ना, म्हणजे की भले विचारवंत त्या प्रश्नाच्या म्हणजे खोल ते शोधायच्यामध्ये आयुष्य गेली त्यांची. पण मी म्हणजे असा जर विचार केला तर शेवटी असं आहे की सत्य काय आहे. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू की सत्य म्हणजे परसेप्शन. तुम्हाला सत्य हे माझं परसेप्शन, तुझं परसेप्शन, हे तुम्ही कशा पद्धतीनं त्या एकाच गोष्टीकडे बघताय त्याच्यावरून ठरतं. बरोबर आहे. आता असं आहे की सत्य म्हणजे खरं तर जे ॲक्च्युली जे वास्तव आहे ते, पण ते वास्तव जेव्हा आपण बघतो, म्हणजे समजा आता इथं इंग्रजीमध्ये 9चा आकडा आपण लिहून ठेवला मध्ये, बरोबर, तर माझ्या दृष्टीनं तो 9चा आकडा हे सत्य आहे आणि तुझ्या दृष्टीनं तो 6चा आकडा हे सत्य आहे. परफेक्ट. तर त्यामुळं तुम्ही एखाद्या गोष्टीकडं कसं बघता हे सत्य ठरवण्यामध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करतं. परफेक्ट. पण तरीही जे वास्तव आहे त्याच्या जवळ जाणारं जे काही आहे, जे तुम्हाला
अंतिमतः म्हणजे जे सगळ्यात सुंदर श्रेष्ठ अशी जी गोष्ट आहे, तर ती मला असं वाटतं की त्याला सत्य म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे. आत्ता मी एक नाटक बघितलं. ते नाटक आहे समथिंग लाईक ट्रूथ म्हणून. समथिंग लाईक ट्रूथ म्हणून नाटक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे शांता गोखलेंनी ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यामधून त्यांनी सत्याचा हाच शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे. आणि मग असं होतं की त्यांनी म्हणजे 3 वेगवेगळे प्रसंग 3 वेगवेगळ्या कालखंडामधले असे घेऊन त्यांनी सत्य शोधायचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी जेव्हा तुम्ही सगळं नाटक बघता तेव्हा अनुभव म्हणून ते तुम्हाला फार भावतं, पण असं लक्षात येतं फार ठसठशीतपणानं की शेवटी सत्य ही अत्यंत वैयक्तिक स्वरूपाची गोष्ट होऊन जाते. ओके. आणि ती गोष्ट अत्यंत व्यक्तिगत यामुळं होते की मला एखादी गोष्ट ज्या पद्धतीनं जाणवली, माझं त्या गोष्टीकडे बघण्याची जी दृष्टिकोन आहे, त्याच्यातून मी त्याला माझं सत्य म्हणून बघतोय किंवा मानतोय. गरज नाही आहे की समोरच्याला ती तशीच त्याच तीव्रतेनं जाणवली असेल किंवा नसेल. ओके. म्हणजे त्याच्याबद्दल एक फार चांगलं म्हणजे सत्य कसं काही वेळेला फसवंही असू शकतं. तर त्याच्याबद्दलचं ते एक फार प्रसिद्ध ती गोष्ट आहे की एक हॅट घातलेली बाई बागेत बसली आहे आणि तिचं चित्र काढायला सांगितलंय. तर एका जिराफ त्या बाईचं चित्र काढतोय. तर जिराफ जेव्हा बघतोय तेव्हा तो फक्त 2 गोल काढतोय, कारण त्याला दिसलेलं सत्य जे आहे आता ते त्याच्या दृष्टीनं ते एलिव्हेशन जे दिसलं त्याला जेवढं दिसलं ते तेवढं ते सत्य नाहीये ना. पण त्याच्या दृष्टीनं त्याला दिसलं ते तेवढंच आहे. तर त्यामुळं ते सत्य आहेही आणि नाहीही. शेवटी तुमची दृष्टी तुम्ही त्याच्याकडं कसं कोणत्या पद्धतीनं बघताय त्याच्यावरून त्याचं खरं स्वरूप ठरतं किंवा ठरत नाही. बऱ्याचदा सत्य म्हणून आपल्याला भावलेली गोष्ट, आपण मानलेली गोष्ट प्रत्यक्षामध्ये तशी असेलच असंही नसतं. बरोबर. तुम्ही सत्यामध्ये मग तुम्हाला जाणवलेलं जे सत्य आहे, तुम्हाला जर ती संधी जी आपल्याला दर खेपेला मिळतेच असं नाही की तुम्हाला इकडून त्या बाजूला जाऊन ती संधी मिळाली त्या गोष्टीकडे पाहण्याची, तर कदाचित तुम्हाला जाणवलेलं जे सत्य आहे ते अंतिम सत्य नाही असं म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये दुरुस्ती बदल करता येतो किंवा येत नाही. तुम्ही बदल करता किंवा करणार नाही. पण ही संधी आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येक खेपेला मिळतेच असं नाही. तर त्यामुळं माझ्या लेखी सत्य म्हणजे असं परसेप्शन की जे वास्तवाच्या अगदी जास्तीत जास्त निकटचं आहे. सर, सत्यावरून पुढची गोष्ट, हल्ली लोक प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया द्यायला खूप घाई करतात आणि त्यामुळे मग गोष्टी खूप बदलल्या जातात. तर समाज माध्यमांमध्ये पण हे खूप प्रमाणात होतं. हल्ली सोशल मीडिया तुमच्या हातामध्ये, हवं तसं तुम्ही प्रतिक्रिया देतात. तर तुमचं काय म्हणणं आहे की लोकांनी ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया एखाद्या गोष्टीकडे बघून दिल्या जातात त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत, की त्याचा ठाव ॲटलिस्ट तो विचारांती त्या करायला हव्यात किंवा विचाराने द्यायला हव्यात? मला असं वाटतं ना की हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो ना तेव्हाच त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे की असं नाही केलं पाहिजे. ओके. आपण जास्त विवेकी पद्धतीनं गोष्टींकडे बघितलं पाहिजे. आपण पूर्ण विचारांती व्यक्त व्हायला पाहिजे. आपण अर्धवट माहितीच्या आधारावर निष्कर्ष काढून मोकळं नाही व्हायला पाहिजे. आज असं झालंय की आपण इतक्या अशा दुनियेत ढकलले गेलेले आहोत की आपल्याला कशाच्याच बद्दलची आता उसंत नाहीये. आपल्याला कशाची घाई आहे हेच मला काही वेळेला कळत नाही. म्हणजे साधं आत्ता मी येताना जे माझी 20 मिनिटं सिग्नलला अडकून गेली ती फक्त यामुळं, कारण प्रत्येकाला जायचं होतं आणि सिग्नल पाळायची कुणाचीच इच्छा नव्हती. थोडा संयम ठेवला असता आणि जर तो जो सिग्नल म्हणजे ज्या पद्धतीनं होत होता त्या पद्धतीनं जर लोकांनी त्याचं पालन केलं असतं तर सगळेजण पुढच्या 5 मिनिटांमध्ये मोकळे झाले असते. पण प्रत्येकालाच घाई आहे आणि कशाची घाई आहे ते कुणीच सांगत नाही. आणि पेशन्स आपण ज्या पद्धतीनं आपला संपून गेलेला आहे,
म्हणजे कशाबद्दलच आपल्यामध्ये संयम उरलेला नाहीये. आता असं झालंय की मध्यंतरी मी असं वाचलं की आपलं म्हणजे कोणत्याही गोष्टीकडं अटेन्शन, आपला पेशन्स संपलाय, आपला अटेन्शनचा स्पॅन कमी झालेला आहे. मी असं वाचलं होतं की 2001-2च्या सुमाराला साधारण तुम्ही एखादी गोष्ट जर जी कृती करत आहात तर ती करण्यामध्ये तुम्ही अटेंटिव्हली किती करता, तर साधारण तो काहीतरी 160 सेकंदाचा तो काळ होता. तो कमी होत 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 गेल्या 20 वर्षांमध्ये, 20-22 वर्षांमध्ये आता तो जेमतेम 27-28 सेकंदांवर आलाय. अरे बापरे. तर त्यामुळं कोणतीच गोष्ट, म्हणजे आपण आपला अनुभव आहे ना की आपल्याला रील्स जे लोक बघतात तर त्याचा तोच काळ आहे ना, 20-22 सेकंदांमध्ये, कारण त्यांचा पेशन्स संपून जातो. घरामध्ये आपण कोणतीही गोष्ट, म्हणजे पूर्वी जेव्हा दूरदर्शन एकच चॅनल होतं तेव्हा लोक तासनतास ते जे काही चाललंय ते बघत राहायचे. आज अशी स्थिती आहे की तुम्हाला 500 ऑप्शन्स आहेत, 500 प्रकारचा कंटेंट तुमच्या समोर हातामधल्या तुमच्या रिमोटमध्ये तुम्हाला बघायला आहे. आपण कशावरच नाही राहत. आपण कोणतीही गोष्ट स्थिरपणानं 1 मिनिट 2 मिनिट सुद्धा बघत नाही. आपला पेशन्स इतका संपलाय की 2 फ्रेम नंतर आपण चॅनल चेंज करतो, 2 हे झालं की चॅनल चेंज करतो. कशावरच स्थिरपणानं आपण राहत नाही. हा जो आपल्यामध्ये आलेला झालेला बदल आहे, हा माझ्या मते म्हणजे अनेक आपल्या प्रश्नांचं मूळ ना त्याच्यामध्ये आहे. त्यामुळंच आता पाश्चात्य म्हणजे काही देशांमध्ये की स्लोडाऊनची मुवमेंट सुरू झाली आहे की तुम्ही जरा एक श्वास घ्या, जरा थांबा. कशाची घाई आहे, म्हणजे खरं तर हा सगळ्यांनी ना आपण एक्सरसाइज केला पाहिजे की अरे बाबा कशाची घाई आहे. कुठेही निघालो की आपल्याला सिग्नल, म्हणजे की 1 सेकंद जरी झाला आणि आपल्या पुढचा हल्ला नाही की आपण का हॉर्न वाजवतोय आणि जाऊन असं काय करणार आहोत. सिग्नल पडलेला असताना तुम्ही स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून मोटरसायकलवरनं लोक तो सिग्नल तोडून जात असतात. एक वाहन, तो तुमची वेळ चांगली असेल तर तुम्ही तो पास करता, नाहीतर जीव गमावणार आहात. आणि एवढं जाऊन इतक्या घाईनं करणार काय आहोत. पण आपण आता अशा काल, आणि आपणच नाही म्हणजे बरेचसे, सगळं जगच म्हणूया आपण, या दिशेनं ढकललं गेलंय की आपल्याला सगळ्यांना प्रत्येक गोष्टीची घाई आहे. आणि ती घाई त्यामुळं म्हणजे आपण प्रतिक्रिया व्यक्त करताना ते वाक्य सुद्धा नीट वाचत नाही आणि आपण ती व्यक्त करून मोकळे होतो. आता दुसरी गोष्ट काय झाली आहे, पूर्वी पण काही प्रमाणामध्ये असं होत असेल, बरोबर, पण ते व्यक्त त्या पद्धतीनं होण्याची संधी नव्हती. म्हणजे एखादी गोष्ट बघितली की त्याच्याबद्दलचं आहा हा किंवा 2 शिव्या तोंडात जे काही येत असेल ते येत होतं आणि तिथंच विरून जात होतं. आज असं आहे की तुमच्या हातामध्ये ते व्यक्त करण्याचं साधन आहे आणि त्यामुळं ते ज्या क्षणी मनात डोक्यात आलं त्या क्षणी मी किती लवकर सांगतोय याची घाई होतीये. आणि त्याच्यातून मग हा जो प्रश्न, आणि त्याच्यातनं काही वेळेला फार गंभीर प्रश्नही निर्माण होतात, झालेले आहेत. सर, खूप वेळेला आपण जेव्हा मुलाखती घेतो, ते मुलाखत घेत असताना असं जाणवतं की काही मतं पटत नसतात आपल्याला, काही विचार पटत नसतात. खूप वेळेला माणूस चुकीचा बोलतो हे आपल्याला जाणवत असतं. पण मग अशा वेळेस एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून, कारण की येणाऱ्या तरुण पिढीला खूप या मीडिया क्षेत्राकडे यायचं आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली ती गोष्ट, म्हणजे ती गोष्ट तुम्ही त्यांना उत्तर तिथेच थांबवून द्यायला हवी की त्यांना नंतर ती गोष्ट सांगायला हवी, की त्यांना वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी समजावायला पण लागतात काहीतरी, असं झालंय का किंवा होतं का? नाही, असं होतं सगळ्या, म्हणजे आता हे जे नाही सगळ्या प्रकारे होतं. म्हणजे आता काही वेळेला असं होतं की समोरचा अत्यंत मूर्खपणानं बोलत असतो, तर मला त्यावेळेला असं वाटतं की अरे म्हणजे त्याला मला थांबवायची इच्छाच होत नाही, कारण मला माहिती आहे की हा इतकं मूर्ख असं काहीतरी बोलतोय की हा जितका बोलतोय तितका तो स्वतःला एक्सपोज करत राहतोय, तर त्याला बोलू द्या. काही वेळेला लोक मूर्खासारखं बोलत नाहीत, दुष्टासारखं बोलतात आणि ते दुष्टपणाचं जे असतं ते अर्थातच खोटेपणातनं आलेलं असतं. अशा वेळेला मग माझा किंवा कुणाचाही की मग तो एक सात्विक संताप उफाळून येतो की खोटारडेपणानं
तुम्ही काहीही बोलून ते सत्य आहे असं म्हणून म्हणजे समाजाच्या ह्याच्यावर मारू नाही शकत की धादांत खोटं बोलून. तर मग अशा वेळेला तुम्हाला तिथंच त्याला टोकणं आणि ठोकणं ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक होतात. काही वेळेला अशा गोष्टी बोलल्या जातात की ज्या त्या काही फार त्यानं त्या चुकीच्या असतात, पण त्यानं काही फार हार्म होणारा नसतो. तर अशा वेळेला नंतर ते सांगणं म्हणजे तिथंच त्याची अक्कल काढून काय बोलतोस असं म्हणून त्याला एक्सपोज करण्यापेक्षा नंतर त्याला गोष्टी समजावून सांगितल्या जाऊ शकतात. तर तसं असेल तर त्या पद्धतीनं ती केली. कारण तुमच्या काही मुलाखतींमध्ये मी बघितलंय तुम्ही तिथेच बोललात की अरे हे मला हे असं आहे पण तुम्ही असं का बोलताय, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना बोललेलं मला ती दिसलं म्हणून हा प्रश्न आला. सर ह्या जसं मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आपला स्पीड वाढलाय, आपला विचार करण्याची पद्धती थोडी बदलली आहे, आपला दृष्टिकोन बदलला आहे आणि ही सगळी तरुण पिढी जी आता येणारी आहे ही सर्व एका शाळेतून जो प्रवास सुरू होता आपल्या मूल्य शिक्षणाचा किंवा ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी तो लॅग दिसतो का, की ज्यामुळे मग ती भाषा असेल मराठी भाषा आहे, मग तिकडे शिक्षक जे होते पूर्वीचे, तुम्ही ज्या काळात शिकलात तेव्हाचे शिक्षक आताचे शिक्षक, तर हा जो स्पॅन आहे शिक्षण पद्धतीचा, त्यामुळे ही जी नवीन पिढी आलेली आहे त्यांना थांबायचंच नाहीये, त्यांना पुढे थांबून विचार करायचा नाहीये, त्यांना फक्त प्रतिक्रिया फास्ट शॉर्टकट आणि इन्स्टंट ह्या याच्यामध्ये ते दिसतात जास्त करून. तर तुम्हाला ह्याला शिक्षण पद्धती ह्याला जबाबदार वाटते का किंवा ती प्रोसेस त्यांची हे होते का? असं आहे ना की कुठल्याही एका भागावर त्याच्यामध्ये टीका करणं फार सोपी गोष्ट आहे, पण ते करण्यानं काही प्रश्न सुटणार. बरोबर. आपण ना एकूण समाज म्हणूनच आपलं काहीतरी बिघडलेलं आहे आणि मला तर ना फक्त आपण म्हणून स्वतःच्या अंगावर आपण फटके मारून घ्यावेत असंही मला वाटत नाही. अमेरिकेमध्ये आपण जे बघतोय आणि ज्या पद्धतीचा कारभार तिथं सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं म्हणजे ट्रम्प काय वागतो हा भाग वेगळा, पण तिथला समाजही आता ज्या पद्धतीनं वागतोय, रिॲक्ट करतोय आणि बऱ्याचदा असं आहे की बहुसंख्यांना आपल्याला ट्रम्प जे करतोय त्याच्यामध्ये वेडाचार दिसत असला तरी तिथल्या लोकांना तो आवडतोच आहे असं एकूण दुर्दैवानं चित्र आहे. तर त्यामुळं म्हणजे एकूणच सगळंच बिघडलेलं आहे. तर हा जो बिघाड आहे त्याचं फक्त एका कोणातरी शिक्षणावर किंवा ह्याच्यावर त्याचं खापर फोडण्यात काही अर्थ नाही. कालच मी बातमी बघितली, पुण्याजवळ वाघोलीमधली ती गोष्ट आहे की तिथल्या शाळेमध्ये एक मुलगा भयंकर वांडपणा करणारा 7वी 8वीतला, आणि वांडपणा हा थोडा गोड शब्द झाला, अत्यंत विकृत पद्धतीनं वागणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं फटका मारला. तर त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्या शिक्षिकेच्या बद्दल शाळेत जाऊन धिंगाणा घातला, पोलिसांमध्ये जाऊन FIR केली. इथंच विषय नाही मिटला. शाळेनं जेव्हा की अरे म्हणजे आपण हे काय आपण बघू करू म्हणून सामोपचारानं जेव्हा मिटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पालकांनी सांगितलं की ज्या शिक्षिकेनं माझ्या मुलाच्या कानाखाली मारली त्या शिक्षिकेच्या कानाखाली माझा मुलगा मारेल. ओ माय गॉड. आता असं आहे की हा जो स्तर आहे, आता हे कसले आईबाप आणि कसली व्यवस्था आणि काय शिक्षण आणि काय शाळा करणार आहे. तर असं आहे की शेवटी म्हणजे आईबाप म्हणून आपण जेव्हा वावरतो आपण आईबाप होण्याच्या लायकीचे आहोत का? आपल्याकडे दुर्दैवानं आईबाप होण्याची रिटर्न टेस्ट घेत नाहीत की तुम्ही आईबाप झालाय, तुम्ही मुलांना जन्माला घातलंय आणि तुम्ही जर या पद्धतीनं वागत असाल तुम्ही मुलांमध्ये काय संस्कार देताय मुलांना? ही मुलं काय पुढे जाऊन करणार आहेत? तर त्यामुळं सडले पण किडलं म्हणजे जो कीड लागली आहे ना ती सगळ्यांच्याच म्हणजे समाज म्हणून लागलेली कीड आहे ती. आणि त्यामुळं आपल्याला कोणतंच क्षेत्र असं आता दिसत नाही की जिथं ज्याच्याकडे बघून इथं चांगली परिस्थिती आहे असं आपण म्हणावं. कोणत्या क्षेत्राबद्दल आपण असं म्हणू शकतो आज? खरंय. आपण पत्रकारितेबद्दल बोलू शकतो. पत्रकारांच्या बद्दल समाजाची भावना काय आहे? लोक काय बोलतात पत्रकारांबद्दल? शिक्षणाबद्दल शिक्षकांबद्दल काय बोलतात? आरोग्य व्यवस्था डॉक्टरांच्या बद्दल प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याकडे अशी स्थिती आहे की अरे पूर्वी किती चांगलं होतं आणि आज कसं सगळीकडं आज अशी स्थिती आहे की कालचा दिवस बरा होता. तर हा काही
त्या क्षेत्राला लागलेला आजार रोग नाही आहे. ती कीड जी आहे ती सगळ्या समाजाला लागली आहे आणि ती मग आपल्याला ती प्रत्येक अंगामध्ये समाजाच्या आपल्याला जाणवते, दिसते. दुर्दैवानं होतंय असं की मी जर समजा मी पालक आहे तर मी शाळेला शिव्या घालीन, शिक्षकांना शिव्या घालीन. मी जर मी बसनं ट्रेननं प्रवास करत असेल तर त्या बेस्टवाल्यांना शिव्या घालीन. मी जर बँकेत गेलो तर बँकवाल्यांना शिव्या घालीन. मी जे क्षेत्र आहे ते सोडून बाकी सगळ्यांना मी शिव्या घालीन. आणि हे प्रत्येक बाबतीमध्ये मी माझ्याकडेच बघायला तयार नाहीये की अरे मी एक बेसिक जी गोष्ट माझ्याकडून अभिप्रेत अपेक्षित आहे, एक नागरिक म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून माझी जी कर्तव्य आहेत, मला माझ्या सगळ्या अधिकारांचं फार पडलेलं आहे, पण एक सुजाण नागरिक म्हणून त्यातल्या 5% तरी मी निकषांना उतरतोय का? मी वागतोय का नीट? मी कसा वागतोय? मी नागरिक म्हणून कसा वागतोय? मी बाप म्हणून कसा वागतोय? मी भाऊ म्हणून कसा वागतोय? मी माझ्या कलिगच्या बद्दल कसा वागतोय? जी जसं वागणं अभिप्रेत अपेक्षित आहे त्यातल्या किती निकषांवर मी तिथं खरा उतरणार आहे? तर प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला दिसेल की आपल्याला नापासच होऊ आपण, अशी स्थिती आहे. पण सर, या सर्वांमागे पैसा हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे असं म्हटलं जातं. म्हणजे लोकांचं, म्हणजे राजकीय गोष्टींपासून ते अगदी थेट बिझनेसपर्यंत, म्हणजे एक खोटेपणावर सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. मग त्या जाहिराती असतील, मग त्यामध्ये बिझनेस स्ट्रॅटेजीज असतील, किंवा जसं तुम्ही म्हणाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे शिक्षण व्यवस्था पण त्याच्यावरच आहे. तर पैसा ह्याच्या मुळाशी आहे का? ज्या कोणा सगळ्यांना श्रीमंत व्हायचं आहे, सगळ्यांना एक आयुष्य जगायचं आहे, मग गरीब आहेत त्यांना अजून वर जायचं आहे, तर त्यामुळे मग आपण काही करून त्या लेवलला पोहोचायला ह्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यातूनच आपण पोहोचणार आहोत, हे त्याचं मेन मूळ आहे. हो, आणि याचं ना आपण जर असं बघायला शोधायला गेलो ना तर असं म्हणजे असं दिसतो का की याचा वेग जो आहे म्हणजे समाजामध्ये, की पूर्वी फार सगळं गुण्यागोविंदानं राहत होते अशी तर स्थिती नव्हतीच. तेव्हाही म्हणजे दर्शनाच्या रांगांमध्ये मध्ये घुसणारे लोक होतेच आणि पैसे देऊन स्वतःची कामं करवून घेणारे आणि खोटेपणानं वागणारे लोक होतेच. पण हा जो सर्रासपणा त्यात आला, तो त्याचा वेग जो वाढला तो ग्लोबलायझेशन नंतर मला तर असं अगदी ठसठशीतपणानं दिसतं किंवा जाणवतं. आणि मग असं की सगळ्यांना सगळी भौतिक सुख पाहिजेत आणि ती भौतिक सुख मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट केले पाहिजेत ची उर्मी, ती वृत्ती म्हणजे कमी कमी होत गेली आणि सगळ्यांना झटपट सगळं पाहिजे. बरोबर. आणि मग त्याच्यातून म्हणजे कुठलाही आईबाप आणि आपलं म्हणजे कुठलाही आईबाप की मुलासाठी किंवा स्वतःसाठी काय आदर्श मानतो की मस्त काम नाही आणि भरपूर पैसे पगार मिळतो आणि परत वर कमाईला भरपूर साधन आहे, हे जर आपल्याला उत्तम नोकरीचं जर वाटत असेल लक्षण, तर आणि हे याला कुणीही अपवाद नाही आहेत. काम कमी हा आपल्या एकूण सगळ्या आपला स्वभावाचा भाग झालाय तो. म्हणजे किती काम आपण करतो असं जर आपण बघितलं तर म्हणजे 8 तास, 8.5 तास, 9 तास, तर एक मोठा वर्ग असा आहे की तो त्याच्या 1/3 पण काम नाही करत आणि त्याच्याबद्दल कुणाला संकोच लाज वाटत नाही. आणि सगळं आपल्यालाच पाहिजे हे हा जो भाग आहे ना, हा आपल्यामध्ये इतक्या पटकन भिनलाय ना आपल्या स्वभावामध्ये. मला अगदी एक साधा मध्यंतरी कधीतरी जाणवलेला एक आपल्यातला बदल, की लहानपणी जेव्हा पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणीही मी म्हणेन की जर समजा काही खाऊ दिलेला आहे आणि आपण खात आहोत आणि जर समजा असं दिसलं की कोणीतरी मित्र येतोय, तर मग आई सांगायची की अरे त्याला तुझा मित्र येतोय, त्याला जरा थोडं ठेव. परफेक्ट. आज काय होतं, अरे तुझा मित्र तो पटपट खाऊन घे. आता हा बघायला गेलं तर छोटा फरक आहे, पण हा आपल्या वृत्तीमध्ये केवढा फरक झालाय हा. आणि हे सगळं पाहिजे, झटपट पाहिजे आणि मलाच पाहिजे, ही जी वृत्ती आपल्यामध्ये भिनत गेली आहे. म्हणजे मला नवल वाटतं की
म्हणजे आपल्याला एकीकडं आपण म्हणतो की बेकारी आहे, नोकऱ्या नाहीत. कोणतंही क्षेत्र आपण घेतलं तर त्याच्यामध्ये लोक सांगतात की चांगले लोक मिळत नाहीत. खरं. हा काय विरोधाभास आहे? असं का होतं की आपल्याला म्हणजे फक्त म्हणजे चांगले ऑफिसमध्ये बसून कारकुनी करणारेच लोक सगळ्यांना व्हायचंय का? चांगले पेंटर, चांगले गवंडी, चांगले प्लंबर, चांगले सुतार, चांगले आचारी सगळे पाहिजेत ना. चांगले कंपाऊंडर, चांगले मेकॅनिक. कुठल्याही डॉक्टरकडे जा, तो तक्रार करत असतो की चांगली लोक कंपाऊंडर मिळत नाहीत. कुठल्याही प्लंबरला विचारा, तो सांगतो की नवीन मुलं चांगली नाही आहेत. तर आपल्याकडं झालंय असं की कष्टाला आपण कमी लेखतोय आणि हे पूर्वापार आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याकडं पूर्वापार पढित पंडितांना महत्व द्यायचं आणि कष्टाला कमी लेखायची ही जे संस्कार आहेत आपल्याकडं ते आजही तसेच अबाधित आहेत. त्यामुळं कष्ट करण्याची इच्छा नाही आपली आणि आपल्याला सगळी अशी बसून AC मध्ये बिनकामाची मज्जा करायला मिळणारी अशी कामं करायची आपली इच्छा आहे. तेच आपल्याला करायचंय आणि तेच आपल्याला म्हणजे हवंय सुद्धा सगळं. म्हणजे मला नवल वाटतं की 20-25 हजार रुपये ज्याचं महिन्याचं उत्पन्न आहे त्याच्या मनामध्ये म्हणजे आता की iPhone 17 आलाय आणि तो आपण घेतला पाहिजे म्हणजे स्वप्न म्हणून आणि सगळ्या मोठ्या गोष्टी पाहिजे. पण तो घेतो कसा? की ज्या गोष्टीचं आयुष्य पुढचे 2 किंवा 3 वर्षाचंच आहे अशा गोष्टींमध्ये असं इतकं आपण ते पैसे त्यात गुंतवणूक करावी असं का वाटतं? तर हे सगळं परत असं आहे की दिखाऊपणाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेच्या बरोबर दिखाऊपणा हा जो आपला एक आपल्या स्वभावाचं एक व्यवच्छेदक आता लक्षण झालेलं आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग झालेला आहे. तर त्याच्यामुळं हा समाज जो असा झालेला आपल्याला दिसतोय ना त्याच्यामध्ये ह्या 3-4 गोष्टींचा फार मोठा वाटा आहे. खरं आहे. सर मला थोडा वेगळा विषय आहे पण तो खूप तुमच्याबरोबर बोलणं महत्त्वाचं आहे. तो म्हणजे जातीय व्यवस्था आणि धर्म. ह्या मागच्या काळांमध्ये असं खूप जाणवलं की कुठल्याही गोष्टीचा एक्स्ट्रीमेस झाला की तो एक लयालाच जातो. मग ज्या पद्धतीने धर्म एका बाजूने खेचला गेला किंवा जातीय व्यवस्था पण सगळ्याच गोष्टी पाहतोय तर त्याच्यावर तुमचं काय सर मत आहे? हे खूप महत्त्वाचं आहे ती गोष्ट. नाही असं आहे की ज्या गोष्टी आपल्या घरामध्येच घरापुरत्याच ठेवल्या पाहिजे त्याचा जेव्हा आपण बाहेर आणून बाजार मांडतो तेव्हा जे काही घडू शकतं ते आज घडतंय आणि हे इथंच म्हणजे हा काही आपण इथंच थांबणार आहे असं नाही आहे. याचं आणखीन कुठंपर्यंत जाईल तो आपल्याला माहिती नाही. म्हणजे अमुक धर्माच्या लोकांच्याकडून तुम्ही वस्तू विकत घेऊ नका दिवाळीत असं सांगणारे आज नेते आहेत. गावागावांमध्ये या जातीच्या दुकानातून वस्तू घेऊ नका, या मेलात तरी चालेल पण या जातीच्या डॉक्टरकडे नाही जायचं, या जातीच्या मेडिकलच्या दुकानातून औषधं नाहीत घ्यायची. ह्या पातळीला जर आपण गेलो असू तर हा समाज विनाशाच्याच दिशेनं चाललाय आणि आपण म्हणजे आपलं रोजचं आयुष्य याच्यातून आणखीन अवघड पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत जर हे वेळीच थांबलं नाही तर. दुर्दैवानं आज महाराष्ट्राची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आज असा एकही असं व्यक्तिमत्व नाही की जो बिघडलेल्या महाराष्ट्राचा कान धरू शकेल. क्या बात आहे. कुणीही महाराष्ट्राला आज सांगू नाही शकत की हे होतंय हे चुकीचं आहे, हे ताबडतोब थांबवा. कुणीही सांगायचा प्रयत्न केला जर आज एक तर तेवढी नैतिक ताकद असलेलं कुणी उरलेलं नाहीये दुर्दैवानं, हे एक वास्तव. आणि जर कोणी म्हणजे ज्यांच्याकडे थोडंफार आहे त्यांनी आणखीन अवसान आणून सांगायचा प्रयत्न केला तर पहिली त्याची जात निघेल किंवा त्याचा धर्म निघेल. आणि आपली व्यवस्था अशी झाली आहे की म्हणजे निव्वळ सत्तेसाठी, निव्वळ फक्त मतांसाठी म्हणून सगळं नासवायला आपल्याला काही शरम वाटेनाशी झालेली आहे. हे सगळं चाललंय ते कशासाठी आहे? फक्त सत्तेसाठी आहे. फक्त सत्ता. आणि सत्ता कशासाठी आहे? सत्तेतनं पैशासाठी आहे. अरे पैसा म्हणजे आपण समजू शकतो की पैसा पाहिजे माणसाला, पण पैसा किती लागतो?
म्हणजे एक एक अधिकारी जर हजार हजार कोटीचा मालक होत असेल तर मला तर नवल वाटतं रे, 1000 कोटी घेऊन म्हणजे काय काय करणार आहे. काय? आणि शेवटी असं आहे की तुम्ही म्हणजे समजा राजकारण्यांना असं आहे की राजकारणी कुठल्याही राजकारण्याशी तुम्ही याबद्दल बोलायला गेला तर ते म्हणतात नाही इलेक्शन्स महाग झाल्यात हे झाल्यात. आज ना ह्या सगळ्या व्यवस्थेतून आपण जर महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलो, इतकं दुर्दैवी वास्तव आहे आज की कुठल्याही गावात गेलो आपण तर 5-50 तिथं टोळ भैरव दिसतात गावाच्या चौकामध्ये बसलेले. त्यांची एकतर वय वाढलेली असतात, लग्न होत नाहीत, लग्न होण्यासारखं त्यांचं ना शिक्षण असतं ना त्यांच्याकडे काही रोजगाराचं साधन असतं. गावातल्या आया बहिणींच्या छेड काढणं, कुठल्या तरी पुढाऱ्याच्या पुढं मागं करणं आणि प्रत्येक काही दिवसांनी कुठली तरी इलेक्शन येते आणि मग काही पैसे, पार्ट्या, दारू, मटण याच्यावर हे असे पोसले गेलेले जे गावागावामधले वळू आहेत. आणि सगळ्या व्यवस्थेला हे असे लोक लागतात. म्हणजे जर ठरवलं, जर मनात आणलं तर हे म्हणजे अक्षरशः 2 दिवसात हे सगळं बंद होऊ शकतं. पण ज्यांनी मनात आणलं पाहिजे ते सगळेजण इतके या सगळ्यामध्ये म्हणजे ते स्वतःच इतके गुंतलेले आहेत आपली सत्ता राखण्यामध्ये, आपल्या खुर्च्या बचावण्यामध्ये आणि एकमेकांवर कुरघोड्या करण्यामध्ये की कुणाचीच इच्छा होत नाही. आणि तुम्ही म्हणजे प्रत्येक गावातल्या 2 टोळ भैरवांना उचला जे सगळ्या गावाच्या मुळाशी आलेले आहेत अशांना आणि 2 वर्षांसाठी कुठेतरी पाठवून द्या. आणि असं जर सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रातल्या केलं ना त्याच्यात अनेक आमदार आणि अनेक राजकीय पुढाऱ्यांना पण ते करावं लागेल. खरंय. पण ते जर केलं ना तर काहीतरी आशेला जागा आहे. अदरवाईज जे काही चाललेलं आहे ते म्हणजे हे कल्पनेच्या पलीकडं महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं नासवला सडवला गेला आहे आणि ती जी आत्ताची स्थिती आहे हे तर कल्पनेच्या पलीकडचं आहे की अरे असा महाराष्ट्र. म्हणजे आपण उत्तर प्रदेश, बिहारला आपण हसायचो, नावं ठेवायचो, आपली त्यांच्यापेक्षा जास्त वाईट स्थिती आहे आज. खरंय. करप्शनच्या बद्दल आपण त्यांना बोलायचो, आज काय करप्शन आहे आपल्याकडं. म्हणजे 6000 कोटीच्या प्रोजेक्टची जर कॉस्ट 9000 कोटी दाखवून 3000 कोटी एकेका प्रोजेक्टमधनं जर खाल्ले जात असतील. आणि परत तोच मुद्दा की या पैशाचं शेवटी करणार काय. बरं एवढे पैसे खाऊन प्रत्येक मताला तुम्ही पैसे देऊन जेव्हा निवडून येता म्हणजे आपल्याकडे गावांची काय अवस्था आहे, काय रस्त्यांची स्थिती आहे, काय आरोग्याची व्यवस्था आहे, काय शाळांची स्थिती आहे. आणि सगळेजण असे मग म्हणजे प्रचंड पैसे करायचे आणि फक्त पैसे टाकायचे आणि बाकी सगळ्यांनी लुबरेपणानं लाचार होऊन पैसे घेऊन गप्प बसायचं. या पद्धतीचा जो म्हणजे ज्याला राजमान्यता मिळाली आहे एक प्रकारे महाराष्ट्रात, त्यानं महाराष्ट्राचं इतकं अपरिमित नुकसान झालंय. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झालं त्यांचं सांगलीला भाषण झालं होतं आणि महाराष्ट्र त्यावेळेला इतकं म्हणजे स्वप्न हे होतं की महाराष्ट्र पुढारलेला होताच, सगळ्या क्षेत्रांनी सगळ्या अंगांनी महाराष्ट्र पुढारलेला होता. आणि त्यावेळेला स्वप्न यशवंतरावांचं हे होतं की आपण जिथं आहोत तिथून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वरच्या पायरीवर जावं. आणि त्यांनी त्या पद्धतीची रचना व्यवस्था करायचा प्रयत्न केला. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या अंगांनी सगळ्या महाराष्ट्राचं आणखीन तो काय म्हणू आपण आणखीन चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोष्टी आणल्या. त्या भाषणामध्ये सांगलीच्या ते असं म्हणाले होते की मला काही वेळेला असं वाटतं की इतका हा सुंदर महाराष्ट्र याला दृष्ट लागणार नाही ना. आता दिसतंय असं की त्याला दृष्ट लागली का आपण होऊन जाऊन गटारीत तोंड घालून स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं असा प्रश्न वाटावा अशी स्थिती आहे आज. खरं. आणि यातनं म्हणजे ह्याचा अंत कधी होईल, हे कधी सुधारेल की नाही, तर शेवटी असं आहे की शेवटी म्हणजे काही झालं तरी कधीतरी तर ते संपेल. कधीतरी म्हणजे गळू जे असतं ना ते सडलेलं गळू, मग ते त्यातनं पू येत राहतो, मग तो कधीतरी ते गळू फुटतं आणि सगळी घाण निघून जाते, मोठी जखम देऊन जाते. तर
महाराष्ट्राचा हा जो गळू आहे आत्ता झालेला, ह्या सगळा त्याचं सडलेपण, त्यातली पू घाण सगळं कधीतरी जाईल, पण ते महाराष्ट्राला मोठी जखम देऊन जाईल. ती जखम कधीतरी भरूनही येईल, सगळं चांगलंही होईल. हे आत्ताचं नाचलेपणाचं वातावरण संपूनही जाईल, सगळं निवळेल, पुन्हा स्वच्छ छान होईल. पण कधी, त्यासाठी किती वर्ष आणि किती पिढ्या जातील ते माहिती नाही. पण सर, ह्याला कधी कधी असं पण वाटतं की जो मध्यमवर्गीय आहे, जो मध्यमवर्गीय माणूस आहे किंवा थोडा अजून उच्च मध्यमवर्गीय आहे, त्याला खरंच काय पडलेली आहे का? असं बिलकुल नाही पडलेली आहे, बिलकुल नाही पडलेली. आणि सगळ्यात म्हणजे समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान जेव्हा मध्यमवर्ग निष्क्रिय होतो तेव्हा होतं. आपण जगाच्या इतिहासामध्ये कोणताही देश आणि कोणत्याही चळवळी आपण काढून जर बघितल्या तर त्या चळवळी मध्यम वर्गात जन्मलेल्यांच्यातनं निर्माण झाल्या आहेत आणि त्या वाढलेल्या आहेत. आपण महाराष्ट्राचं, देशाचं उदाहरण घेऊ. आज चळवळींची काय स्थिती आहे? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की जो मध्यम वर्ग, ज्याचा विवेकावर विश्वास होता, ज्याचा जागा होता, ज्याला काहीतरी समाजाचं भलं व्हावं, जो मध्यम वर्गात आलेला होता तो गरीब वर्गातनंच मध्यम वर्गात आलेला होता. आज असं झालंय की मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट ग्लोबलायझेशन, मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम वर्ग निर्माण झाला, मोठ्या प्रमाणात वाढला, पसरला, पण त्यांचा हा जो विवेक होता तो नाही राहिला जागेवर. आणि त्यामुळं चळवळींच्या बद्दल मध्यम वर्गामध्ये कुठेही आपण गेलो, चळवळींबद्दल काय भावना असते त्यांची? अत्यंत तुच्छतेची भावना असते. काय चाललंय? मध्यम वर्गांना म्हणजे चळवळी सगळ्या त्याचं नेतृत्व मध्यम वर्गानं दिलं, त्या वाढायला मध्यम वर्गानं सहाय्य केलं. आज असं आहे की त्या चळवळींकडे अत्यंत तुच्छतेनं बघितलं जातं, त्यांना सपोर्ट करायला तयार होत नाहीत. आणि म्हणजे शेवटी असं आहे की शेवटी सगळी धुरा जी आहे ती, जे खूप श्रीमंत आहेत त्यांना काही पडलेलं नाहीये. त्यांना फक्त पैसा हा त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे ते पैशाच्या मागे लागतात आणि ते लागत आलेले आहेत. म्हणजे शेकडो पिढ्याचं हेच चित्र आहे. त्यांना काही पडलेलं नाहीये. जे गरीब आहेत त्यांना 2 वेळच्या खाण्याचीच भ्रांत आहे. खरं. त्यांना काय, म्हणजे ते कितीही त्यांना वाटलं आतून तरी ते ना उद्रेक बंड काही करू शकत नाहीत ते, कारण ते परिस्थितीनेच त्यांना अशा अवस्थेत ठेवलेलं आहे. त्यातल्या त्यात ज्याला स्कोप आहे तो मध्यम वर्ग आहे. पण जर मध्यम वर्ग झोपून गेला तर मग समाजाचं जे तारू आहे, ज्यांच्या हातात ॲक्च्युअली खऱ्या अर्थानं आहे, तो वर्ग झोपल्यानंतर ते कुठंतरी जाणार आणि हेलकावणार, कुठंतरी जाऊन फुटणार, हे अपेक्षित आहे. खरं. सर, तुमचा स्वतःच असं एक काही तुम्ही आज एवढं चॅनल बऱ्यापैकी एवढी वर्ष चालवत आहात आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुमच्या टीम बरोबर काम करताय. तुमचा म्हणून स्वतःचा एक अभ्यास करत असाल की जो म्हणजे पुस्तक असेल, वाचन असेल, माणसांना भेटणं असेल, त्या बैठका असतील, ज्या आता हळूहळू कमी झाल्यात, तर तुम्ही असं सर काय तुमच्या निवांत वेळेमध्ये करता जेणेकरून एक स्वतःला पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करता? कारण की एकंदरीत तुम्ही ज्या पद्धतीने, काही लोकांना याची कल्पनाच नाही आहे सर. तुम्ही आज फ्रंटला, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला राजकीय घडामोडी काय घडतायत, राजकीय नेते काय लेवलला जाऊन कामं करतायत खालच्या दराला, आणि एकंदरीत परिस्थिती समाजाची खाली खाली कशी चालली आहे, एवढं सगळं आजूबाजूला चालत असताना खूप म्हणजे मानलं आणि किंवा नाही मानलं तरी तुम्हाला एक प्रेशर येतच सर. तर अशा वेळी स्वतःचा अभ्यास, स्वतःचा एक विचार किंवा ह्याला काही बदलण्यासाठी काही गोष्टी किंवा काही कशा पद्धतीने तुम्ही करता? नाही, होतं असं की म्हणजे वाचणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही म्हणजे त्याच्यातून तुम्ही वेगळ्या दुनियेमध्ये, म्हणजे हे जे सगळं तुमचा भोवताल आहे त्यातून काही क्षणासाठी का होईना तुम्हाला जर बाहेर जाण्याची संधी त्याच्यातून मिळते. मलाच जाणवलेला आता एक, आणि तुम्हाला खरं तर खूप उशिरा जाणवलं, पण म्हणजे जेव्हा आपण गाडीतून प्रवास करत असतो आणि जर समजा आपण स्वतःच ड्राईव्ह करत असू, तर तो जो सध्याचा जो सगळा, मगाशी आपण बोललो तसं, तो जो इम्पेशंट आणि असा तो सगळा
कुठलंही रेडिओचं स्टेशन लावा FM चं, तुम्हाला मनाला शांतताच नाही मिळत. क्या बात. म्हणजे असं आहे की आपल्या मनाला शांत करणारं, बरं सुदैवानं आपल्याकडं म्हणजे माझा अनुभव म्हणून मी सांगतो की जर मी रविशंकरांची सतार ऐकत घरी गेलो किंवा अमजद अली खान साहेबांचं सरोद ऐकत मी घरी गेलो, तर तुलनेनं माझं मन शांत असतं. त्याला जरा खाली बसवायला त्यानं खूप मदत होते. आणि मला म्हणजे पूर्वी मी फक्त वोकल ऐकायचो, मला आता इन्स्ट्रुमेंटलची ताकद जी आहे ती गेल्या काही काळामध्ये जास्त कळायला लागली म्हणूया किंवा भावायला लागली. आवाज नको, आवाजांपेक्षा. आणि बाकी असं आहे की वाचणं. आणि मग असं आहे की मला म्हणजे काही वेळेला तर खरंच नवल वाटतं की इतकं पॉझिटिव्ह काहीतरी कुठंतरी होत असतं, खूप प्रेरणादायी, खूप इंटरेस्टिंग, खूप गोष्टी घडत असतात. त्या वाचून सुद्धा तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होऊन जातात. काही वेळेला म्हणजे असं आहे की आपण आपल्या हातामध्ये मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये सगळं काही वाईटच असतं असं नाही. काही वेळेला फार इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला मिळतात. काही वेळेला आमचेच रिपोर्टर इतकं छान काहीतरी करतात काम की ते बघून सुद्धा आपोआप खूप फ्रेश वाटतं. आता उदाहरणार्थ मला कालच आमच्या मंदार गोंजारीनं, मला तर त्याचं इतकं नवल वाटलं. मंदार गोंजारी आमचा गेला होता, तो ट्रेकिंग करतो. ओके. आणि तो तिकडं हरिश्चंद्र गडाच्या त्या भागामध्ये, तर जुन्नर आणि अकोलेच्या त्या 2 तालुक्यांच्या मध्ये त्याला ट्रेकिंग करताना असं डोंगरामध्ये अशा काही मानवी खुणा म्हणजे कपडे वगैरे दिसले. ओके. म्हणून तो तिथं गेला. मंगल कार्यालयाच्या साईजच्या गुहा सापडल्या. जिथं लोक राहतायत असं नाही, आतमध्ये 150 गुरं पण आहेत त्यांच्याबरोबर. आणि म्हणजे आता असं आहे की मला ते सगळे व्हिडिओ आणि त्या लोकांचं बोलणं ते म्हणजे ते बघितल्यावर म्हणजे इतकं काहीतरी वेगळं, काहीतरी इंटरेस्टिंग. तर अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी जेव्हा बरं त्याच्यामध्ये इतकी साधी आपण ज्या गोष्टी बोलतोय ना की सगळं म्हणजे सगळ्यांना सगळं हवं असताना त्या त्यांनी तर लाईटची पण अपेक्षा नाही ठेवलेली. आणि ते त्यांचं आयुष्य उत्तम दुधाचा व्यवसाय करतायत, डोंगरावरून खाली येऊन दूध घालून वगैरे सगळं त्यांचं चालू आहे. बेसिक गरजा स्वतःच्या अगदी मिनिमम करून लोक जगतायत, राहतायत. खूप इंटरेस्टिंग. इतकं काही म्हणजे असं मनाला उभारी देणारं वाचायला, ऐकायला, खास करून वाचायला जेव्हा मिळतं तेव्हा ते आपोआप चार्ज व्हायला त्यांना मदत होते. सर, मगाशी आपण पैशाबद्दल बोललो, पण एक गोष्ट आहे जी म्हणजे भीती. नेहमी माणसाला भीतीतून हे सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे भीती सतत प्रत्येक गोष्टींची राहते आणि त्यातून मग देव आणि ही संकल्पना फोफावत जाते आणि त्यातून मग धर्म. तर देव या संकल्पनेबद्दल तुम्ही तर म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणजे बाबाराव सातारकरांपासून ते अगदी एक श्रीराम लागूनपर्यंत म्हणजे नास्तिक आणि आस्तिक दोन्ही गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत. सर, तुम्हाला काय वाटतं सर, देव ह्या संकल्पनेचा भीती म्हणून वापर केला जातो किंवा ती खरंच आहे की तुमचं एकंदरीत त्या दृष्टीने बघण्याचा काय दृष्टिकोन? नाही, माझा पॉझिटिव्ह एनर्जीवर विश्वास आहे. म्हणजे असं लोडाला टेकून कुठला तरी देव बसलाय, कुठले तरी त्याचे कोणीतरी पाय चेपतंय आणि अशा गोष्टींमध्ये जरी माझा नसला तरी सुद्धा सकाळी उठून देवापुढं जर दिवा लावला आणि उदबत्ती लावली तर त्यातून जे वातावरण बनतं तिथं त्यानं माझ्या मनाला फार सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्या सकारात्मकतेवर माझा विश्वास आहे. बरोबर. ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी कुठल्याही स्वरूपात असेल, ती म्हणजे ती एकत्रितपणानं जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा ती मानव जातीचं अकल्याण करण्याचा विचार कधीच करते याच्यावर माझा विश्वास नाही. ती खूप सकारात्मक आणि सगळ्यांचं चांगलंच करणारी अशी काहीतरी शक्ती आहे. बरोबर. आता असं आहे की म्हणजे भीतीतून की अरे हे
म्हणजे देवापुढं जाऊन की हे मला दे असं मागण्यावर माझा विश्वास नाही. माझं असं मत आहे की कर्म महत्त्वाचं आहे. कर्म तुमची ज्या पद्धतीचे असतील त्या पद्धतीची तुम्हाला फळं मिळतील. साधं उदाहरण आहे, कृष्ण देव होता, कृष्णाला सगळं माहिती होतं. अभिमन्यू तिथं गेला चक्रव्यूहात की तो मरणार आहे त्याला माहिती होतं, पण तो देव आहे म्हणून तो त्याला वाचवायला गेला नाही. त्यानं जे काही आहे ते तसंच चालू दिलं. कारण निसर्गाचे म्हणून जे काही नियम आहेत ते देव सुद्धा त्याच्या आड येत नाही. तुम्ही कितीही उपास तापास नवस सायास केलेत आणि डोंगरावरची झाडं तोडली, तिथं हवे तसे बुलडोझर चालवलेत, तर तो काही देव तुमचे डोंगर घसरवणं आणि प्रलय आणणं हे काही थांबवणार नाहीये. बरोबर. तुमची कर्म जी आहेत ती अंतिमतः सगळ्यात महत्त्वाची आहेत. चांगली कर्म करा, सकारात्मकतेवर विश्वास ठेवा, कुणाचंही वाईट चिंतू नका, सगळ्यांचं भलं हो असं म्हणा. त्यांच्याबरोबर झालं तर तुमचंही भलंच होईल, नुकसान तर होणार नाही. खरंय. असा माझा अगदी दृढ विश्वास आहे. सर, शेवटचा प्रश्न, म्हणजे शेवटचे 2 प्रश्न. एक तर पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही खूप नेत्यांबरोबर भेटलात, बोलतात, म्हणजे पूर्वीचेही होते आता. तर तुम्हाला आतापर्यंत चला एक निगेटिव्ह बाजू, खूप लोक राजकीय लोकांना शिव्याच घालतात नेहमी, ते म्हणते की अरे काय तो असाच आहे. पण काही लोक असतात की त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात. तर तुम्हाला भावलेला नेता म्हणजे पूर्वीचा असेल किंवा आता, किंवा तुम्हाला एक पर्सनॅलिटी म्हणजे महात्मा गांधींपासून आतापर्यंत असं कुठलं भावलं आणि आता सध्या काळामध्ये असं तुम्हाला वाटतंय का येणाऱ्या काळात हा एक नेता आहे किंवा हा व्यक्ती आहे जो काहीतरी करू शकेल? नाही, असं एकाबद्दल सांगणं फार हे नाही, पण मला यशवंतरावांबद्दल फार प्रेम आहे. ओके. यशवंतरावांसारखा सुसंस्कृत नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, ज्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खूप विचार केला, तसे प्रयत्न केले. म्हणजे यशवंतरावांचा आणि वेणुताईंचा म्हणजे त्यांच्या पत्नींचा नुसता पत्रव्यवहार जरी बघितला ना तरी म्हणजे कैक वेळा असं होतं की डोळ्यात पाणी येतं की इतका हृदय आणि इतका म्हणजे किती सुसंस्कृत लोक होती ही असं जाणवतं की म्हणजे इतकी मोठी पदं भूषवली. शेवटी यशवंतरावांनी म्हणजे काय संपत्ती काय मिळवली, एवढी शेकडो हजारो पुस्तकं होती. त्या काही पत्रांमध्ये असं दिसतं की आता मला कल्पना आहे की तुम्हाला खर्चाला नाही तर अमुक अमुक यांच्याकडे जाऊन उसने पैसे घेऊन या, मी नंतर त्यांना देईन. इथंपासून ते म्हणजे कुठेही गेले जगाच्या पाठीवर तरी तिथं जे काही छान दिसलं, बघितलं, कोणाशी बोललो तर त्याच्याबद्दल आपल्या पत्नीशी ते म्हणजे त्यांच्यापर्यंत ते पोचवणं, त्यांना पत्र लिहून ते कळवणं. वेणुताईंची पत्र तशीच आहेत. तर यशवंतराव मला खूप आवडतात. नंतरच्या काळामध्ये खूप राजकारणी झाले. अनेकांच्याकडं अनेक ज्यांची बलस्थानं होती आहेत. म्हणजे अगदी प्रत्येकामध्ये काही बलस्थानं होती, काही त्यांच्यामध्ये दोषही होते. पण म्हणजे अगदी नरसिंहरावांपासून, शरद पवारांपासून, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, प्रत्येकजण, विलासराव देशमुख, प्रत्येकजण, सुशील कुमार शिंदे, म्हणजे ही अशी आहेत ना लोक की यांच्यामध्ये खूप काही गुण होते. आणि आता मला तर यातले बरेचसे जण तर म्हणजे विलासराव, R.R. पाटील, गोपीनाथ मुंडे वगैरे ही तर फार असंख्य वर्षांपूर्वी होऊन गेले असं वाटावं, अशी आत्ताची स्थिती आहे. पण ही माणसं फार वेगळी होती. राजकारण फार दिलदारपणानं होत होतं त्यांच्यामध्ये. राजकारण तर होतं पण एक काहीतरी किमान आपल्या तालुका जिल्ह्याचं तरी भलं करण्याची वृत्ती, इच्छा होती. त्यांनी तसे प्रयत्नही केले. त्यांच्याही बद्दल माझा आक्षेप आहे की त्यांनी आपल्या जिल्ह्यापुरतं बघितलं आणि सगळ्या महाराष्ट्राचा विचार नाही केला आणि खास करून मुंबईचा नाही केला. आणि त्यामुळं मुंबई
म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांसाठी मुंबईवर आपली मालकी वाटती, पण मुंबईसाठी काहीतरी केलं पाहिजेची वृत्ती नसल्यामुळं मुंबईचं जे काही आज झालेली अवस्था आहे ती आहे. पण तरी या नेत्यांनी किमान त्या त्या भागामध्ये तरी, आपल्या भागामध्ये तरी तिथं काहीतरी प्रयत्न केले. त्यांच्या प्रत्येकाच्या मध्ये खूप वेगळे असे आणि माणूस म्हणून मोठे म्हणता येतील असे गुण होते, आहेत. काही दोषही होते. कारण की आता सर काय होतं, आता नेते खूप वेळेला काही गोष्टी लोकांना द्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे उदाहरणार्थ गिरणी कामगारांना घरं दिली, पण ती घरं कुठल्या अवस्थेमध्ये आहेत ते जाऊन कोणीच बघत नाही नंतर. म्हणजे कोणीतरी पोलिसांना काही गोष्टी दिल्या जातात, पण त्यांची खरंच ती राहण्यासारखी आहेत का, राहण्यायोग्य आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा भयानक ह्या हे आहेत. नाही, आता रीत अशी झाली आहे की काही झालं की काहीतरी द्या, पैसे द्या. आणि म्हणजे मला तर म्हणजे आता त्याचा रागही येणं बंद झालं की काहीतरी दुर्घटना घडते, काहीतरी 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 होतं, कुणाचा तरी जीव जातो आणि पैसे देऊन त्याचं भरपाई केली जाते. 2-5 आता काल परवा कांदिवली मालाडमध्ये एक 22 वर्षांची मुलगी, जिला नुकतीच 8 दिवसांपूर्वी बँकेत नोकरी मिळाली आहे, घरात कुटुंबातली आई वडिलांची एकुलती एक मुलगी, ती बँकेत जायसाठी म्हणून निघते काय, बिल्डिंगचं काम चाललंय, डोक्यात तिच्या वीट पडून ती मरते काय, आणि काही होत नाही. आणि परत त्याच्यामध्येही पैसे देऊन ती प्रकरणं मिटवण्याचे, दाबण्याचे प्रयत्न होतात. सरकारी पातळीवरही असंच होतं की काही दुर्घटना घडली की पहिली गोष्ट म्हणजे इतके मदत. ती मदत म्हणजे तुम्ही 1 लाख, 2 लाख, 10 लाख, 20 लाख जे नुकसान झालंय ते अशा रकमेनं थोडंच भरून निघतं. आणि अशी गोष्ट पुन्हा घडणार नाही ह्याच्यासाठी काही व्यवस्था होती का? काही होत नाही. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी होत राहतात. तर त्यामुळं म्हणजे मला तर हल्लीच्या बहुसंख्यांना नेते म्हणायलाही माझी जीभ धजावत नाही. कसले नेते? हे काही आपले नेते, हे काही आपलं नेतृत्व करू शकतात का? ते बिझनेस करतात, ते स्वतःचा. तर त्यामुळं म्हणजे बऱ्याचदा तर असं वाटतं की एकूण समाजाची, ते फक्त आपल्या आजूबाजूचे बगलबच्चे कार्यकर्ते यांच्यापुरतंच त्यांना सगळं त्यांचं व्यवहार उरल्यामुळं बाकी समाजापासून त्यांची नाळही तुटून गेली आहे. खरं, त्यांना कळतही नाहीये की समाजामध्ये आज काय वातावरण आहे, समाज काय पद्धतीनं बघतोय त्यांच्याकडं. आणि म्हणजे असं आहे की शेवटी समाज पुरुष म्हणून जो असतो ना, त्याच्यामध्ये खूप संयम आहे. म्हणजे आपल्यातला संयम गेला तरी त्या समाज पुरुषामध्ये खूप संयम असतो, पण तो तुम्ही काहीही केलं तरी तो तसाच संयमानं त्याच्याकडे नुसता बघत राहतो असं होत नाही. म्हणजे निसर्गानं त्याचा संयम सुटलाय तर त्याचं काय होतंय आपण उत्तराखंड, हिमाचलमध्ये आणि आपल्या इकडे बघतोय आपण. खरं. तर ते आपण निसर्गाची परीक्षा, म्हणजे आता त्याचा अंत जेव्हा झालाय तेव्हा हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय. समाजामध्येही जेव्हा हे अति होईल तेव्हा याचे परिणाम जे कोणी आहेत स्वतःला नेते म्हणून घेणारे, त्यांना ते भोगावे लागतील. आणि म्हणजे त्यांच्या दुर्दैवानं ती वेळ काही फार लांबची नाहीये. सर, शेवटचा प्रश्न. येणाऱ्या जी पिढी आहे, खूप लोकांना पत्रकारितेमध्ये यायचं आहे आणि आता एक ग्लॅमर आहे पत्रकारितेला, त्यामुळे सगळे तरुण मंडळींना नेहमी प्रश्न पडतो की इथे जेव्हा आम्ही येऊ तेव्हा काय शिक्षण घेऊन यायला हवं आणि काय करायला हवं आणि कशा पद्धतीने कशा पद्धतीने आपले हे याच्यामध्ये पाय रोवायला हवेत आणि काय करायला हवं, म्हणजे काय वाचायला हवं, काय लिहायला हवं, कोणाला भेटायला हवं, या संदर्भात जर सांगाल तर बरं होईल. नाही, पत्रकारिता हे असं क्षेत्र आहे की जिथं सगळ्या प्रकारचे लोक लागतात. ओके. म्हणजे दुर्दैवानं असं झालंय की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जो बदल झाला त्याच्यामध्ये 12वी नंतरच आता ते BCJ आणि असे काहीतरी कोर्सेस निघाले आणि 12वी नंतरच्या मुलांना पत्रकारितेच्या त्या अंगणात ढकलून दिलं. तर त्यामुळं असं आहे की कोणत्याच विषयामध्ये कसलीच गती नसलेली लोक आज आता आम्ही पत्रकार होऊ इच्छितो म्हणून समोरून उभे राहतात. बरोबर. पत्रकारितेची गरज ही आहे की त्यांना फक्त राजकारण नाही, त्यांना राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, भाषा सगळ्यामध्ये रस असलेली, सगळ्यामध्ये ज्यांना अभ्यास आहे असे लोक लागतात.
म्हणजे शेवटी असं आहे की जर मी वर्तमानपत्र चालवतो तर माझा वाचक हा जसा सर्वसामान्य कुणीतरी बँकेत काम करणारा माणूस आहे तसाच कुणीतरी मोठा सर्जनही आहे. तर त्यालाही म्हणजे त्याच्या अपेक्षांनाही पुरा पडेल अशा पद्धतीची जर मी मेडिकलची काही बातमी देत असेल तर ती त्याच्याही अपेक्षेला पुरी पडेल अशा पद्धतीनं मला देता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे. तर त्यासाठी सगळ्या विद्याशाखांमधल्या लोकांनी खरं तर यायला पाहिजे. आपल्याकडं म्हणजे जी काही ऱ्हास झाल्याचं आपल्याला दिसते त्याचं एक महत्त्वाचं कारण बदललेल्या शिक्षण पद्धतीमध्ये कोणत्याही एका विद्याशाखेचं किंवा एका विषयाचं वर मास्टरी असणारे लोकांचं माध्यमांमध्ये येणं बंद झालं, हे एक महत्त्वाचं कारण आहे. जे कोणी येऊ इच्छितात त्यांना मुळामध्ये सगळ्यात त्यांना जेन्युइनली आतून आपण म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्याची आपली इच्छा आहे का आहे. आपल्याला म्हणजे ज्यांना खूप बघायला, वाचायला आणि सांगायला आवडतं त्यांनी त्याच्यात यावं. त्यांनी खूप बघितलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, तर त्यांना त्यांच्या सांगण्याला काहीतरी अर्थ येईल. म्हणजे जेव्हा मी शिकत होतो तेव्हा आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्हाला टपालाचं तिकीट मिळालं जर हातात तर ते सुद्धा तुम्ही नीट वाचलं पाहिजे. खरं. तर जे मिळेल ते वाचलं पाहिजे जितकं म्हणून चांगलं. कारण असं आहे की कोणतं वाचलेलं माहिती तुम्हाला कुठं उपयोगी पडेल सांगता येत नाही. त्यामुळं एक तर तो भाग झाला. आता असं आहे की पाहायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही चांगलं पाहाल तर तुम्हाला चांगलं सांगता येईल. सगळ्यात बेसिक, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला खरंच जेन्युइनली समाजाच्या बद्दल कळकळ आहे का. जर ती असेल तर म्हणजे माध्यम पूर्वी असं होतं की 25-30 वर्षांपूर्वी की ना या क्षेत्राला ग्लॅमर होतं, प्रतिष्ठा होती, पण ना ग्लॅमर होतं ना पैसा होता. म्हणजे गावामधला पत्रकार सायकलला टांग मारून तो गावातनं फिरायचा, पण तो जेव्हा रस्त्यानं जायचा तेव्हा गावामध्ये त्याच्याकडे मोठ्या आदरानं बघितलं जायचं. कोणाकडेही गेला तर तो जो व्यक्तिमत्व, राजकारणी असेल, उद्योजक असेल, तो आदरानं त्याच्याशी बोलायचा, त्याला ये जा करायचा. आज उलटं झालंय की आज ग्लॅमर भरपूर आलंय, आज पैसा भरपूर आलाय, पण प्रतिष्ठा संपली आहे. त्यामुळं पत्रकार आला तर ते म्हणजे कार्यकर्ता आणि पत्रकार याच्यामधला आता फरक लोकांनी कमी केलेला आहे. तर त्यामुळं ती जर परत मिळवायची असेल तर तुम्ही तुमची बांधिलकी समाजाच्या बद्दलची जागी आहे का याचा विचार व्हायला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. आणि मुळामध्ये तो जो एक किडा असतो ना पत्रकार होण्यासाठीचा, तो जर असेल स्वतःमध्ये तरच या क्षेत्रात यायला पाहिजे. नाहीतर जर तो नसलेले आणि फक्त ग्लॅमरकडे बघून किंवा यात पैसा आहे म्हणून जर असे आले लोक, तर ते पहिलं तर स्वतःचं नुकसान करतात, दुसरं आपल्या ऑर्गनायझेशनचं नुकसान करतात, तिसरं एकूण माध्यमांचं नुकसान करतात आणि अंतिमतः सगळ्या समाजाचं नुकसान करतात. तर त्यामुळं ते जर टाळायचं असेल तर अशांनी माध्यमांच्या कडं बघू सुद्धा नये, त्यात येण्याचा विचार तर लांबचा झाला. ग्रेट सर, खूप मजा आली तुम्हाला ऐकून, मुळात भेटून, आणि मलाही खूप मजा आली. आणि सर आमचा एक छोटासा हे आहे, तो म्हणजे प्रणाम हस्तलिखित. म्हणजे जी लोक आम्हाला, माझी माणसं जी भेटतात, तर त्यांच्याकडनं एक समाजाला काय सांगणं आहे किंवा त्यांना एक 2 ओळीमध्ये तुम्ही स्वतः लिहून ते स्वाक्षरी करायची, जेणेकरून ही ठेव आयुष्यभर राहते. आतापर्यंत जी मंडळी येऊन गेली, भेटून गेली, त्यांचा आम्ही हे करतो. तर तुम्ही 2 शब्द ह्याच्यावर किंवा 2 ओळी ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही नागरिकांना कोणालाही जे सांगावंशे वाटतायत तर त्या तुम्ही लिहाव्यात. हे माझं फार आवडतं तुकोबांचं आहे. सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. क्या बात आहे.
तर त्यामुळे तेच लिहिलंय. ग्रेट, व्हेरी नाईस सर, थँक्स अ लॉट. आणि धन्यवाद, तुमचा मी thank you. खूप खूप आभारी आहे. हिसाब नीतीच्या चॅनलला तुम्ही वेळ दिलात आणि इतका आता आत्मीयतेने मला तुम्ही सांग बोललात. की हिसाब नीती सुरू करावं असं का वाटलं? हा सर, हिसाब नीती सुरू करा असं वाटलं की जेव्हा आम्ही बोललो की आपल्याला मुलाखती घ्यायच्या आहेत आणि आपल्याला लोकांना वाचायचं आहे. हल्लीच्या काळामध्ये खरी लोक कोण आहेत आणि खरं काय आहे हे मुळाशी जाणं. त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की इसाब असा एक गुलाम होता ज्याने ह्या सगळ्या तिची स्टोरी तुम्हाला सगळी माहिती आहे. तर मग आम्हाला वाटलं की आपला ह्या हल्लीच्या काळामध्ये माणसाचा 2 गोष्टींवरचा विश्वास हळूहळू कमी होत चाललाय. तो म्हणजे हेतू, त्या गोष्टीचा हेतू काय आहे आणि तुझी वृत्ती काय आहे. ह्या 2 गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे की ह्याच्यावरच सगळं जग फिरतंय असं आम्हाला लक्षात आलं. तेव्हा आम्ही लक्षात आलं की त्या निमित्ताने का होईना आम्हाला अशा माणसांना भेटता येईल जी माणसं काहीतरी आयुष्याच्या एका मूळ ज्यांनी हल्लं नाही, ज्यांचं सच्चाई आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू आपण. पण हिसाब नीती पहिल्यापासून नाव ठरलं होतं हिसाब नीती हेच? हो, पहिल्या दिवशी आम्ही हिसाब नीती नाव ठरवलं होतं. आम्ही ठरवलं की आम्हाला 5 वर्षापूर्वी असं लक्षात आलं की ही गोष्ट म्हणजे छोट्या गोष्टी खूप वेळेला असतात जे डोंगरा एवढे असतात आणि ही माणसं ज्या माणसांना आपण भेटणार आहोत, ज्या माणसांचे विचार ऐकणार आहोत, त्या माणसांचं एक पुस्तक वाचल्यासारखं आहे. आणि अशाच माणसांना भेटले ज्यांच्या आयुष्यामध्ये हजारो माणसं येऊन गेली आहेत. आणि जेव्हा आम्ही तुमच्यासारख्या माणसांना भेटतो तेव्हा लक्षात येतं की त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा, म्हणजे एकंदरीत तुम्हाला गोष्ट सांगतो, ज्या ज्या व्यक्तींना मी भेटून गेलो ना, त्यांचं एक गोष्ट जर एक 1 लाईन सांगतो, समाज खूप हल्लाय आणि तो खालून बेसला हल्लाय, हा लक्षात आला एक गोष्ट. आणि जर तुमच्यासारखी माणसं ज्यांचे पाया पडावी तशी माणसं कमी झाली आहेत, तर तशी व्यक्तींना जेव्हा भेटतो तेव्हा असं कुठेतरी वाटतं की नाही, हा बेस आजही जिवंत आहे. नाही, मला हिसाब नीती नाव का म्हणजे भावलं, कारण असं आहे की माझं लहानपण इसापाच्या गोष्टी वाचण्यात गेलं. बरोबर. दुर्दैवानं आता इसापबद्दल कोणी बोलतच नाही. म्हणजे इसाप आता मुलांना किती माहिती आहे मला शंकाच आहे. नाहीच माहिती. आणि इसापच्या सगळ्या गोष्टी इतक्या गोड गोष्टी आहेत त्या. आणि मला तर आता पुस्तकं पण इसापची कुठं दुकानात दिसत नाहीत सर. आम्हाला म्हणजे मला असं की माझ्या मुलींनी इसापबद्दल काही वाचलंय का मला शंका आहे. बरं, त्याचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग पण वेगळं आहे. आहे आणि ते बी येतं त्याच्यात. तर ते ना, पण ते आपल्याकडून अचानक, म्हणजे पूर्वी नाही तर असं की प्रत्येक पुस्तकाच्या दुकानामध्ये हिसाब नीतीची पुस्तकं असायची. आता हिसाब नीती दिसतच नाही. कारण की लोकांना सर इन्फॉर्मेशन खूप मिळते, नॉलेजचा इश्यू आहे ना. नाही, काय झालं नाही, दुसरं काय झालंय की आपल्या सगळ्या म्हणजे समाजातून ना म्हणजे काय म्हणू आपण, निर्व्याजपणा जो होता ना तो संपून गेलाय. तर त्यामुळं म्हणजे आता मुलांना हिसाब आवडत नाही, तो म्हणजे काय हॅरी पॉटर किंवा अशा ह्याच्यामध्ये लोक गेलीत. हॅरी पॉटर वाईट आहे असं नाही, पण डिस्नेची कार्टून्स आता आवडत नाहीत. ते जॅपनीज जी येतात ती त्यांना जास्त भावतात. तर आज आपण भेटलो ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर सरांना. आजच्या एपिसोडमधून तुम्हाला मुळात खूप गोष्टींपासून तुमची डोळे उघडतील. मुळात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन समाजाकडे, ते माणूस म्हणून कसे आहेत, त्यांनी आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना त्यांनी धरून ठेवलेलं आहे, त्यांचे एथिक्स काय आहेत, त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांचा पूर्वीचा इतिहास, भूगोल आणि सध्याचं नागरिकशास्त्र, अशा अनेक विषयांवर त्यांनी मागच्या ह्या 1.5-2 तासात चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो, हिसाब नीती बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा नेहमीसारखं. पुढच्या वेळेस अजून एखाद्या चांगल्या विचारवंताला घेऊन भेटू. तोपर्यंत धन्यवाद.